असा आगळा वेगळा कार्यक्रम आपण आपल्या समाजाकरता देतो. आणि आता तुम्ही पहिल्यांदा सर मला एक तर सांगायला आवडेल की खरे सर असो, स्वप्नाली ताई असो, तुम्ही असो, यावलकर सर असो, जे जे समाजाकरता करतायत, तर तुमचं असं म्हणणं होतं की आमचं छोटं कार्य आहे. तर मी म्हणेन छोटं वगैरे कार्य काहीच नसतं. कार्य हे कार्य असतं. आणि खारीचा वाटा तो खूप महत्वाचा असतो, कारण खारीनी सुरुवात केली तर पुन्हा वाघापर्यंत आपण पोहोचणार आहोत. तर निश्चित तुमचा वाटा खूप मोठा आहे सगळ्यांचा. त्या संदर्भात म्हणून मी तुमचं सगळ्यांचं प्रथम मी स्वागत करते आणि तुमचं अभिनंदन करते की इतका छान कार्यक्रम तुम्ही आयोजित केला. समाजाकरता, कुठल्या समाजाकरता? तर माझ्या समाजाकरता, आणि जो पूर्ण समाज आहे त्या समाजाकरता मला काहीतरी करायचं असतं. तर तुम्ही म्हणालात की वेळोवेळी मी काही कार्यक्रम करते, तर निश्चितच यातनं जी ऊर्जा मिळते ना, ती इतकी प्रचंड प्रमाणात असते की दरवेळेला आपण जितकी घेऊ तितकी आपल्याला ती वाढवून पुन्हा देता येते लोकांना. आणि म्हणूनच ही ऊर्जा मिळवतो आपण, सगळेच जण मिळवतो. म्हणजे मी एकटीच असं नाही, आपणही तेच कार्य करताय. पण निश्चितच मला थोडंसं जास्ती लोकांशी संपर्क माझा येतो, त्यामुळे मला ते कार्य करायचं, महत् कार्य करायचं मला संधी मिळते. आणि मी अशा संधी शोधत असते निश्चितच. सो तुमच्याकरता हे लेक्चर देताना सुद्धा मला खूप आनंद होतोय की आज जे जे मुलं मुली आपल्या नवीन आयुष्याच्या पदपथावरती चालण्याकरता तयार आहेत आणि त्यांना काहीतरी गरज आहे असं नाहीये अजिबात, पण त्यांना काही टिप्स मिळाल्या तर नक्की त्यांना आवडणार आहेत हे मला माहिती आहे. आणि त्याकरता तुम्ही उत्सुक असाल. तुम्ही असेच चांगल्या पद्धतीने पुढे जाल याची मला खात्री आहे. आणि आपण आता सुरुवात करूया. तुमच्या समाजाचं एक तर अभिनंदन की असं कुठल्या तरी प्रकारचा एक कार्यक्रम मनोरंजनाचा न करता आपल्या समाजाकरता काहीतरी आपण करू पाहतोय, त्याकरताही अभिनंदन. आपण हे समाजासाठी का करायचं? तर तुमचा समाज म्हणजे तुमचा एक वेगळा समाज आहे का? आता अजिबात नाही. पण त्या समाजातला एक पार्ट अँड पार्सल आपण आहोत. तर आपल्यासाठी काहीतरी करूया, प्रत्येक जण करतो. आणि ते करण्याकरता आपल्याला पुढे जायचंय, म्हणून आपण ही मदत करत असतो एकमेकांना. आता ही आजचा जो आपला विषय आहे ना की जोडीदार कसा निवडावा, त्याच्यामधल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे माझ्यासाठी. जोडीदार आणि निवड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जोडीदार कसा असावा, मग तो आपण कसा निवडायचा आहे, मग त्याच्यावरती फर्म मतं कशी ठरवायची आहेत, आणि त्याच्याकरता कोण कोण तयार असणार आहेत, कुणी कुणी निवडायचं आहे. म्हणजे जरी मुलगा आणि मुलगी लग्नासाठी तयार असले किंवा ते होणार असले, तरी ते दोघच नाही आहेत ना. तिथपासून पूर्ण पुन्हा समाजापर्यंत हा परी घेतो. त्यातला प्रत्येक माणूस त्याच्याकरता मदत करणार आहे. त्यामुळे निवड ही फक्त दोघांची नाहीये, पण अर्थातच त्या दोघांना आयुष्य काढायचे, त्यामुळे त्यांच्या दोघांची निवड आहे असं आपण गृहीत धरलं तरी अख्खा समाज त्याच्यामध्ये आलाच. आता बघा, आपण एक विचार करून बघूया की पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ असा आपल्याला विचार करायला लागणार आहे. पूर्वीच्या काळी काय होतं? तर पूर्वीच्या काळी पूर्वीचे लोक असं सांगतात की आमच्या काळात ना आम्हाला मुलगा बघायची सुद्धा आमची म्हणजे प्राज्ञा नव्हती, कारण आई वडिलांनी सांगायचं आणि आम्ही लग्न करायचं, हो म्हणायचं. आता काळ तसा राहिलेला नाहीये आणि प्रत्येक काळ असाच राहील याची गरज पण नाहीये. विशेषतः मित्रमैत्रिणींनो, आज जे तुम्ही बाशिंग बांधून तयार असलेले माझे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्याकरता ना नवीन युगातील आपण सर्वच जण ना व्हर्च्युअल मार्गाने सगळ्या गोष्टी करतोय, बरोबर आहे ना? पण व्हर्च्युअली आपल्याला जगता नाही येत. मला व्हर्च्युअली काम करायला आवडेल, पण माझं खाणं पिणं, माझं जगणं, माझ्या भावना व्यक्त करणं हे व्हर्च्युअली नाही होत. आता तुम्ही म्हणाल त्यालाही एक छेद देऊ का मी? तर देते, मीच देते तुमच्या ऐवजी. की भावना आपण पोचवू शकतो की, पण मला खूप छान वाटलं असं मी लिहून पाठवण्यापेक्षा मी तुमच्या समोर उभं राहून मला आज तुम्हाला भेटून खूप छान वाटलं, याच्यामधला आनंद निश्चितच वेगळा असतो. कोविड-19नी तो आपला थोडासा हक्क हिरावून घेतलाय, नो डाऊट. पण काळजी करायची गरज नाही. यातूनही आपण पार पडू. अडथळे असल्याशिवाय आणि त्यातनं मार्ग, काट्याकुट्यातल्या त्या मार्गातनं पुढे गेल्याशिवाय आयुष्याची मजा चाखता येणार नाहीये. सो आपण त्यालाही प्रिपेअर राहूया. तुम्ही सर्वांनी अर्थातच गुगल सर्च केलेला असेल की नक्की काय असतं, जोडीदार म्हणजे काय, मग काय करायचं, काय नाही करायचं, काय टाळायचं, या सगळ्या गोष्टी करता गुगल दादा, गुगल ताई सतत आपल्या बरोबर असतात. पण हे सर्व आता आपण ना बाजूला ठेवूया आणि फक्त स्वतःचा विचार करूया. हो, म्हणजे स्वतःचाच मी म्हणेल. थोडंसं स्वार्थी व्हायला काय हरकत आहे? मला माझं आयुष्य एका तिसऱ्या व्यक्तीबरोबर काढायचंय. माझ्या आणि त्या व्यक्तीमध्ये काहीतरी बॉन्डिंग तयार व्हायचंय. मग मला काय हवंय हे जास्ती महत्वाचं आहे. म्हणजे मला आधी स्वार्थी व्हावं लागेल. आणि तुम्हाला कोणी सांगितलं की स्वार्थी होणं वाईट आहे? स्वार्थी होणं दुसऱ्याच्या वाईटाकरता ते वाईट आहे. स्वार्थी होणं माझ्या स्वतः करता निश्चित चांगलं आहे.
की जे आपल्याला व्हायचं. मग ही आपण आता विवाह संस्थेपासून सुरुवात करू. विवाह संस्था ही भारतातली अत्यंत प्राचीन पण आता प्रगत अशी संस्था आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विवाह पश्चात निश्चितच काही इश्यूज येऊ शकतात, ते अपेक्षित आहेत, पण प्रॉब्लेम्स यायला नकोत. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये इश्यूज आहेत, ते असतातच. इगो असतो, अहंकार असतो, अपेक्षा असतात, त्या अति असतात, तिथं आपल्याला छेद द्यावा लागतो. आणि हे सगळं जमा केलं ना की मग प्रॉब्लेम्स तयार होतात, ते आपल्याला नकोयत. तुम्ही सर्वजण आज बाशिंग बांधून जे तयार होऊ पाहताय, मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा त्याच्याकरता तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत मला, की तुम्ही एक चांगल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहात आणि तो तुमचा मार्ग निश्चितच सुखकर असणार आहे, त्याकरता शुभेच्छा. असं बघा, आपण आज व्हर्च्युअली बोलतोय, जर काही आमने सामने असतो ना तर खूप मजा आली असते, असं मला तरी वाटतंय. प्रत्येकाच्या विषयी लग्नाविषयी मनात काय काय आहे असं मी प्रत्येक माझं ज्यावेळेला हे लेक्चर असतं त्यावेळेला मी विचारते आणि पर्सनली जाऊन विचारते. ते मला काय आता शक्य होणार नाहीये, आपण नक्की त्याविषयी एकदा पुन्हा कधीतरी समोरासमोर बोलूच. लग्नाविषयी तुमच्या मनात काय काय आहे विचार, तर तुमच्या मनातले असलेले विचार मी थोडक्यात मांडते. लग्न म्हणजे एक बंधन, हेतू, हे सगळं आलं त्याच्यात. अपेक्षा, राहणं कसं असेल, मुलं, पैसा, कुटुंब, कुटुंबातील सदस्य, स्पेस एकमेकांची, एकमेकांच्यातलं सामंजस्य, शारीरिक संबंध, विरोध, धर्म, एकमेकांचं सहकार्य, ऍडजस्टमेंट, तडजोड, माझी माझ्याशी आणि माझी समाजाशी, हे सगळं मिळून म्हणजे ना लग्न. मग आजही आपण विवाह संस्थेला संस्था का म्हणतो याचा विचार केलाय? कारण ती एक संस्था आहे. एक संस्था धरली तर इकडं समाज आहे आणि इकडं कुटुंब आहे. मग समाजात काय काय आहे? कुटुंबातले अनेक लोक आहेत, अनेक धर्मजाती आहेत, अनेक कुटुंबातले व्यक्ती आहेत, वेगवेगळी माणसं आहेत, जात धर्म देश आहेच. दोन संस्था आहेत की त्या दोन संस्था एकत्र येणार आहेत, म्हणजे मुलगा आणि मुलगी एकत्र येणार आहेत दोन वेगळ्या कुटुंबातनं, ही एक संस्था तयार होणार आहे. आणि इकडं कुटुंब संस्था आहे, त्याच्यात कोण कोण आहेत तर माणसं आहेत, घरातली आहेत, जातीतली आहेत, धर्मातली आहेत, समाजातली आहेत. मग या दोन संस्था म्हणजे दोन व्यक्ती म्हणजे पण दोन संस्थाच आहेत. आणि त्या जर का एकत्र येणार आहेत तर निश्चितच दोन वेगळ्या व्यक्ती, दोन वेगळ्या संस्था एकत्र येणार, तिथं थोडंसं 19-20 होणार आहे ना. मग त्याच्याकरता आपण आधी तयार असलं पाहिजे. बरं, 19-20 व्हायलाच पाहिजे का? तर नाही, निश्चितच नकोय. पण ते नकोय म्हणूनच प्रयत्न करायचा आहे. मग आज नाही पण भविष्यात अडथळे येणार आहेत, ह्याचा विचार नक्कीच आपल्याला करायला लागतो. साधी गोष्ट आहे, आपण 10वीला बसतो. असं होतं का चला ह्या वर्षी 10वीला आपला मुलगा बसलाय, आपण शांत, आपलं मूल शांत, नाही ना होत. म्हणजे 10वीला काहीतरी अडथळे येणार नाहीयेत, यायला नकोयत, पण हा मला कधीतरी ताप येणार आहे, माझं मूल कधीतरी आजारी पडणार आहे, हे आई विचार करते. मग कधीतरी एखाद्या शाळेत काहीतरी अशी घटना घडणार आहे की तो अभ्यास होणार नाहीये. हे छोटं उदाहरण मी का देते, म्हणजे एवढा एक वर्षाचा कालावधी, त्याच्यात अनेक अडथळे येणार आहेत, तर आयुष्य आहे आपलं पुढचं सगळं, त्याच्यात अडथळे येण्याची शक्यता आहे, एवढं तर गृहीत धरायला नक्की हरकत नाही. मग ते येऊ नयेत ह्याच्याकरताच तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ते न येता किंवा ते आले तरी त्याच्यावरती मात करून मी कसा पुढे जाणार आहे, मी कशी पुढे जाणार आहे, याचा आपल्याला विचार करायचा आहे. बरोबर आहे ना? वाटतंय तुम्हाला ना हे की मी जे सांगतेय त्याच्यामध्ये जरी आपण अपेक्षा ठेवायची नसली अडथळे येतील, पण असं होणार नाहीये ना. आजपर्यंतचा अनुभव आहे, माणसाला अडथळे आले नाही, प्रगती कशी होणार आहे त्याची? सो प्रगती करता अडथळे यावेच लागतील आणि ते येऊन त्यातून पार पडून आपल्याला जायचं आहे. आता ह्या दोन्ही संस्था आपण मगाशी म्हणालो की ह्या दोन वेगळ्या वेगळ्या संस्था एकत्र येणार आहेत, म्हणजे दोन व्यक्ती आहेत, ते जोडीदार होणार आहेत एकमेकांचे. मग आता त्यांची निवड कशी करायची? असं बघा, मुलांसाठी ना काय हवं, त्यांच्याकरता काय महत्वाचं आहे हे वेगळं आहे, मुलींसाठी काय हवं हे वेगळं आहे. पण एक नक्की सांगेन की दोघांचीही परिमाणं आहेत ना ती एकच असली पाहिजे. कसं ते आपण बघू. तुम्ही म्हणाल असं शक्य आहे का की मुलांच्या करता वेगळ्या गोष्टी आजपर्यंत आम्ही पारंपरिक दृष्ट्या बघत आलोय? निश्चितच मुलगा आहे, समाज रचनेमध्ये, भारतीय समाज रचनेमध्ये त्याचं एक वेगळं महत्व आहे. पुरुष प्रधान संस्कृती होती, आत्ताही आहे, ती थोडीशी असली पण पाहिजे, पण स्त्रीला वाव पण मिळाला पाहिजे. मग ज्या वेळेला हा विषय येतो की दोघांना निवडीचं स्वातंत्र्य कुठल्याही प्रकारच्या, हे कायद्याने पण दिलेलं आहे, अर्थातच
ते व्यक्तीला भावनिक दृष्ट्या पण दिलेलं आहे, त्यामुळे इथे पण आपल्याला ते द्यायचं आहे. मग दोघांनाही एका फ्रंटवरती उभं करून आपण त्यांच्याकडे बघू शकतो का, तर आपल्याला ते शिकलं पाहिजे. आपलं आयुष्य म्हणजे काय आहे सांगा, तर बालपण आहे आणि आपलं व्यक्तिमत्व. लहानपणापासून व्यक्तिमत्वात काय काय फरक पडले त्याच्यावरती आपलं पुढचं आयुष्य अवलंबून असणार आहे. मग आपण योग्य निवड कशी करू शकतो त्याच्याकरता ना काही मी असं म्हणेन की 1 2 3 4 एक काउंट करूया. आपण काय काय करू शकतो त्यासाठी. आपण स्वतः एक तर सक्षम असलं पाहिजे, आपली नजर चौकस असली पाहिजे, आपलं गोल निश्चित असलं पाहिजे, आपल्या स्वतःतल्या उणीवा आपल्याला माहित असल्या पाहिजे, आपली बलस्थानं काय आहेत म्हणजे आपले स्ट्रेंथ पॉइंट आणि आपले वीक पॉइंट दोन्ही आपल्याला माहिती आहे, स्वतःला माहिती असली पाहिजे. प्रामाणिकपणा पाहिजे, सच्चेपणा पाहिजे आणि तो स्वतःशी आणि दुसऱ्याशी पाहिजे. मग आपला जोडीदार म्हणजे नक्की कोण आहे हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. प्रत्येकाने असा विचार करायचा आहे, माझा जोडीदार कसा असला पाहिजे. माझ्या लेखी अपेक्षा म्हणत नाहीये मी, माझा जोडीदार कसा असला पाहिजे. कारण अपेक्षा आल्यानं की तिथं भंग आला. मग अपेक्षा आपण बाजूला ठेवूया, माझा जोडीदार मला कसा हवाय. मग तो कसा हवाय नक्की, मनाशी खूणगाठ बांधा, मला असं असं पाहिजे. त्याच्यात काय क्वालिटीज पाहिजे आहेत मनाशी ठरवा. तुमच्या अपेक्षा काय आहेत त्याच्याकडनं त्या ठरवा. तुमची स्वतःची स्ट्रेंथ पॉइंट काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहेत, जसं मी मगाशी सांगितलं त्याचा तुम्ही विचार करा. मग तुम्ही स्वतः शारीरिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या तुम्ही परिस्थिती तुमची काय आहे, तुम्ही कुठल्या फ्रंटवरती आता उभ्या आहात, कुठल्या पायरीवरती उभ्या आहात त्याचा विचार करा. आर्थिक दृष्ट्या मी असं म्हटल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मनात एक विचार आला असेल, अच्छा म्हणजे आर्थिक दृष्ट्या आपला विचार करायचा आणि मग बाकीच्यांचा विचार करायचाच नाही, किंवा वर चढण्याची पायरी त्याचा विचार करायचाच नाही का. तर निश्चितच असं नाही. पण माझी आत्ताची आर्थिक स्थिती काय आहे, मग मला ती वर किंवा खाली ती पातळी स्वीकारताना किंवा ती पायरी स्वीकारताना मी कम्फर्टेबल असणार आहे का, माझे आई वडील कम्फर्टेबल असणार आहेत का, किंवा आई वडिलांना आपलं मूल त्या ठिकाणी कम्फर्टेबल असणार आहे का, याचा निश्चित विचार झाला पाहिजे. पण मग तुमची समजा असं झालं की ती पायरी सोडून तुम्हाला वर किंवा खालची पायरी तुम्हाला ऍक्सेप्ट करायची, तर तुमची मानसिक तयारी पाहिजे. तिथे येणारे पुन्हा अडथळे, तिथे येणाऱ्या ज्या काही तुम्हाला सूचना लोकांकडनं होतील त्याची तुम्हाला मानसिक तयारी करावी लागेल. थोडक्यात काय सांगू का, एका वाक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला चष्मा बदलायला लागणार आहे. म्हणजे रोज उठून आपण ज्या ज्या गोष्टींकडे बघतो, जसं बघतो त्याच्याऐवजी जे मुलगा आणि मुलगी आत्ता वधूवर आहे त्यांनी आपला चष्मा बदलायला पाहिजे आहे. तो चष्मा साफ करायला पाहिजे किंवा एक वेगळाच चष्मा आपल्या डोळ्यावर चढवून आता मला हे पाहायचे असे इंटेन्शनली बघावं लागणार आहे. मग माझं शिक्षण काय आहे, मी कसा आहे, मी कशी आहे, आम्ही कसे दिसतो, माझ्यात काय कमी आहे, माझ्या काय अपेक्षा आहेत एका लेवलपर्यंत, मी किती कॉम्प्रोमाइज करू शकते, करणार आहे नाही मी करू शकते, म्हणजे पुन्हा माझी स्ट्रेंथ आली. मग सर्व आयुष्य माझं बदलणार आहे ह्याची माझी तयारी आहे का. म्हणजे असं अजिबात समजू नका की ही मुलीने तयारी करायची, मुलांनी पण करायची. कारण मुलाचं हे आयुष्य म्हणजे असं नाहीये की मुलगी त्या घरात येणार आहे तर मुलगा तिथेच आहे आणि मुलगी सगळं बदलून इकडे येणार आहे, अजिबात नाही. आजकालच्या काळात हे होणार नाहीये. सो दोघांनीही आपली मानसिक तयारी ठेवली पाहिजे की माझं आयुष्य बदलणार आहे. मग माझं आयुष्य बदलणार आहे तर त्याची मी तयारी करणार. आधीचे नातेसंबंध अजिबात संपणार नाहीयेत, मुलीकडनं नाहीत. कारण तुम्ही तशा अपेक्षा जर का केल्यात मुलांनी तर ते चुकीचं होईल. आणि मुलींनी पण नवीन जे प्रस्थापित होणार आहे त्याची तयारी ठेवली नाही तर ते पण चुकीचं होईल. मग जोडीदार माझा नक्की कसा हवाय याचा एक मनात ना आराखडा म्हणते मी, तो कशा करता की एक त्याच्यात फर्मनेस नका आणू की असंच पाहिजे. कारण असंच आलं ना, आलं की तिथे सगळं संपलं, मग पुन्हा अपेक्षा भंग. म्हणून कच्चा आराखडा की मला असं असं चालेल, ही गोष्ट मुला आणि मुलीने निश्चितच आपल्याला स्वतःच्या मनाशी खूणगाठ बांधा. मग त्याचं दिसणं, वागणं, बोलणं, आर्थिक, शारीरिक तो दृष्ट्या कसा दिसतो ह्यापेक्षा ती व्यक्ती मनाने कशी आहे ते जास्ती महत्वाचं आहे. तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. ते कसं समजून घ्यायचं मी पुढे तुम्हाला सांगते. एकमेकांना समजून घेणं. आता नवरा बायको होणार आहात किंवा पती पत्नी होणार आहात तर तुम्ही एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल लग्नाआधी आम्ही कसं समजून घेणार आहोत, त्याची पण एक गोष्ट आहे की
आधी तुम्ही स्वतःला समजून घ्यायचंय, मी कोण आहे, मी कसा आहे, मी कशी आहे. मी मलाच जर का ओळखत नसेल स्वतःला, तर मी दुसऱ्याला ओळखून कसं चालणार आहे आणि उपयोग काय होणार आहे. म्हणजे मला आधी स्वतःला मला ओळखायला लागणार आहे. त्याच्या काय ट्रिक्स आहेत त्या मी तुम्हाला सांगते नंतर. म्हणजे एकमेकांना समजून घेणं आहे, ऍडजस्टमेंट किती करता येणार आहेत, करायच्या आहेत का, किती माझी तयारी आहे, भावना समजून घ्यायला पाहिजे, एकमेकांना वेळ द्यावा लागणार आहे. 100% तो वेगळा काढावा लागणार आहे आपल्याला. आजपर्यंत आपण वेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगतोय. ह्याच्या पुढे आपण पती पत्नी म्हणून आपल्याला एकमेकांसाठी वेळ देणं, माझ्यासाठी वेळ देणं हा वेगळा विषय, तो पण द्यावा लागणार आहे. पण एकमेकांसाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. सगळी कुटुंब संस्था आज मी असं म्हणेन त्याच्याच वरती अवलंबून आहे. दुसऱ्याचा आदर करणे, त्याच्या आधी ब्रॅकेटमध्ये स्वतःचा आदर करणे. मी जशी आहे, मी जसा आहे तसा ऍक्सेप्ट करणे आणि स्वतःचा आदर करणे. माझ्यात जे काही आहे ना ते माझं आहे आणि त्याचा मला पूर्ण अभिमान आहे, ह्याच्यावरती फर्म राहणे. म्हणजे आपण दुसऱ्यांचा सन्मान करू. आधी मीच जर मला माझा सन्मान करायला शिकलो नाही तर मी दुसऱ्याचा कसं करणार आहे. त्यामुळे सन्मान करायला शिकणे. इच्छांचा आदर करणे, माझ्या आणि दुसऱ्यांच्या. घरातले वडीलधारे त्यांचा सन्मान तो आपल्याही घरात आपण करतोय, दुसऱ्याच्या घरात जाऊन हे मुलींकरता आहे की तो करावा लागणार आहे. बर, तो जबरदस्ती करायला लागणार आहे का? अजिबात नाही. माझ्या घरात जशी माणसं आहेत तशीच त्या घरात आहेत. त्यांना प्रेमानं थोडंसं जिंकावं लागणार आहे, वेळ लागणार आहे. पण ह्याच्यात मला माझ्या नवऱ्याची साथ मिळणार आहे. आणि नवऱ्या म्हणजे त्या मुलाला पण, एक मुलगी परक्या घरातनं येणार आहे, तिचा माझा आतापर्यंत कुठेच काही डायलॉग पण झालेला नाहीये, पण आता आम्ही पुढे एकमेकांच्या करता असणार आहोत. तर तिला मला समजून घ्यावं लागणार आहे, तिला मला घरात इंट्रोड्यूस करायला लागणार आहे. तर तिला घरातल्या लोकांनी कसं समजून घ्यावं ह्याच्याकरता मी तिच्या पाठीशी उभं राहणार आहे, ह्याची तयारी ठेवायला लागणार आहे. मग इच्छांचा आदर एकमेकांचा, एकमेकांच्या प्रती आणि एकमेकांच्या कुटुंबाप्रती हा नक्कीच आला. समाजातल्या चालीरीती अर्थातच दोघांकरताही आहे, एकट्याकरता नाही. माहीत असणं आणि त्यांचा आदर करणं. बघा, म्हणजे मी चालीरीती माहीत असणं म्हणतेय, त्याचं कारण असं आहे, मी अजिबात आजकालच्या मुलांना जसे आई वडील किंवा समाजातील लोक नावं ठेवतात ना, काय ही मुलं आजकाल त्यांना काहीच कळत नाही, त्यांना काही करायला नको असतं, अजिबात नाही मी म्हणणार. कारण आजकालच्या मुलांच्या जे पोटेन्शियल्स आहेत, त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत, त्यांच्याकडे ज्या स्ट्रेंथ आहेत, त्या खरंच वाखाणण्याजोग्या आहेत. मागची पिढी, आपली पिढी थोडीशी त्याच्यामध्ये कदाचित कमी आहे. बघा ना, व्हर्च्युअल आपण आज अगदी छान पद्धतीनं बोलतोय, पण हे ऍक्सेप्ट करताना असं झालं का आपलं की चला आपल्याला सगळं यायला लागलं? नाही, आपल्या मुलांनाच ते आपल्याला शिकवायला लागलं. म्हणजे ती पिढी आहे ना, बॉर्न ते घेऊन येत आहेत, असं त्यांना शिकवायला नाही लागत. तुम्हाला मला शिकवायला लागले. मग ह्या पिढीकडं जर का काही चांगल्या गोष्टी आहेत तर त्याचा आदर करणं आणि त्याचं कौतुक करणं हे आपल्या हातात आहे आणि ते केलं पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. बदल हवाय, निश्चितच सगळ्यांना हवाय. नवीन काळ आहे, बदल हा गरजेचा पण आहे आणि तो होणार आहे. तुम्ही म्हटलात म्हणून तो थांबणार नाहीये. मग तो बदलाला मला मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम करायचंय स्वतःला, की त्या झालेल्या बदलाला मी कसं छान पद्धतीनं स्वीकार करते किंवा करतोय. दोघांकरता ही गोष्ट महत्वाची आहे. अर्थातच मी असं म्हणेन की हा बदल एका रात्रीत होणार आहे का? तो बिलकुल होणार नाहीये. पण मग आपली तयारी हळूहळू हळू आपल्याला पुढे न्यावी लागणार आहे. आपल्याला काय करायचंय आयुष्यात, आपल्याला काय हवंय, हे सर्व मनाशीनं पडताळून आधी बघायला लागणार आहे. पक्का आधार त्याला द्यावा लागणार आहे. लग्न हा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे दोन व्यक्ती, एक मुलगा आणि एक मुलगी, आज समाजातले असो, त्या समाजाने त्यांना पुढे वाव दिलाय की तुमच्या दोघांची एकमेकांची ओळख आहे, तुम्ही पुढे जा. हे सगळं झालं, त्या दोघांचा वैयक्तिक तो विषय असला तरी असं होतं का की लग्न हे त्यांच्या पुरतच आहे? निश्चितच नाही. ते मग दोन कुटुंब एकत्र आली, तो समाज एकत्र आला, ती परिस्थिती एकत्र आली, ती सिटी एकत्र आली, तो देश एकत्र आला. म्हणजे सगळेजण आहेत आणि तिथे आपण कुठेतरी दोन बिंदू आहोत. मग ह्या सगळ्याचा विचार सुद्धा नक्कीच करावा लागेल, म्हणजे आपल्या वैयक्तिक पातळीवरती ते राहणार नाहीये. मग लग्न होणं हे दोन लोकांकडील समाजाकरता पण इन्व्हॉल्वमेंट आहे. म्हणजे दोघांकडचेही लोक त्याच्यात इन्व्हॉल्व असल्यामुळं लग्नानंतर एकमेकांशी चांगले संबंध असणं, ते दृढ होणं आणि ते वाढणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याकरता दोघांकडील
समाजातील त्या दोघांकडील व्यक्तींनी एकत्र आल्यानंतर दोन्ही कुटुंब एकत्र येणं जसं गरजेचं आहे आणि त्यांनी विचार करणं, त्याही पेक्षा मी असं म्हणते की ते जे दोघ जण वधूवर आहेत त्यांनी एकमेकांशी बॉन्डिंग वाढवणं आणि त्यांनी एकमेकांना एका वेगळ्या फ्रंटवरती ठेवून आपल्या लोकांना पोर्ट्रे चांगलं करणं आणि दाखवणं की मी चांगली आहे, मी चांगला आहे आणि आम्ही दोघं जण कसे चांगल्या पद्धतीनं पुढे जातोय हे महत्वाचं आहे. आणि ते होण्याकरता पुन्हा आपण मूळ पदावरती येतो की दोघांनी एकमेकांना ओळखणं खूप गरजेचं आहे. पुन्हा आणखीन एका मूळ पदावर मी मला स्वतःला कसा ओळखतो किंवा ओळखते हे पुन्हा गरजेचं आहे. म्हणजे शेवटी ना ही व्याख्यांची परिमाणं कितीही बदलली ना तरी ती कुठे येतात ना, माझ्यापर्यंत येतात. मी स्वतःला कसा पाहतो किंवा पाहते हे जास्ती गरजेचं आहे. माझं असं म्हणणं असतं की लग्नाच्या संदर्भात बांधिलकी हवी, बांधून नको. बांधिलकी ही गोड असते आणि बांधून घालणं हे ना खूप त्रासदायक असतं. कसं ना आमच्यामध्ये हे आम्हाला असंच लागतं बाबा, म्हणजे ना किती त्रासदायक. पण मग तोच जर का टोन बदलला, आमच्याकडे ना असं असतं बरं का, बघा किती फरक पडतो. म्हणजे बांधिलकी हवी आहे, निश्चित हवी आहे. आपल्याला कुठलाही समाज, भारतीय व्यवस्थेमध्ये आपल्याला पुढे जायचंय, आपल्या चालीरीती, आपल्या रूढी परंपरा, आपलं कल्चर आपल्याला पुढे न्यायचंय, तर मग ते आनंदानं नेलं पाहिजे. रडत खडत जर नेलं तर मग त्यातनं सगळं वाईटच दिसणार आहे आपल्याला, तर ते नाही बघायचंय. आपल्याला खूप छान गोष्टी बघायच्या आहेत, त्याला थोडासा एक मोड वेगळा द्यायचा आहे. म्हणून मी मगाशी म्हंटल ना की चष्मा थोडासा बदलावा लागणार आहे किंवा आधीचा चष्मा जरा साफ करायला लागणार आहे, एवढंच आहे फक्त. आता लग्नाचा आधार काय, आपण पहिल्यांदा हे बघूया. लग्न तो विवाह होणार आहे त्याचा आधार काय आहे? शरीराने, मनाने एकमेकांना स्वीकारणं, त्यामध्ये प्रेम आलं, विश्वास आला, आदर आला, गुणदोषांचा स्वीकार तर पहिला आला, समाजभान आलं, व्यक्त होणं आलं, भावना ओळखणं आलं एकमेकांच्या आणि स्वतःच्या, नात्यांचा स्वीकार आलं, नातं आमच्या दोघांचं आणि जे आजूबाजूचे सगळे आहेत त्यांचं, सुसंवाद आला, व्यावहारिकता आली, स्पष्टता आली जी फार महत्वाची आहे लग्नाच्या आधी सुद्धा, स्पेस जपणं आलं, स्पेस देणं आलं, सर्व आलं. पण अजून ना काहीतरी राहिलंय. काय वाटतंय तुम्हाला अजून काय राहिलंय? जसं मी पहिल्यापासून तुम्हाला आणून एकाच खुर्चीमध्ये बसवते ना, स्वतःचा स्वीकार. ज्या वेळेला ना आतापर्यंतच्या माझ्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जशी मी कोर्टात प्रॅक्टिस करते तशीच मी ऍज अ काउन्सिलर किंवा सायकोथेरपिस्ट काम करते. आतापर्यंतच्या आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीनं पुढे जायची संधी मला मिळाली, समाजामुळे मिळाली. आणि त्याच्यात एक गोष्ट लक्षात आली की जी मी स्वतः अंतर्भूत आहे माझ्यामध्ये ती, आणि मी ती लोकांना ते वसा दिल्यासारखं देते की स्वतःला ओळखा. मी ज्या वेळेला स्वतःला ओळखते ना, दुसऱ्याला ओळखणं खूप सोपं होऊन जातं. मग स्वतःला ओळखण्याकरता काय काय करायला पाहिजे मला? तर स्वतःचे मनोबल काय आहेत, स्वतःच्या मर्यादा काय आहेत, बलस्थानं काय आहेत, माझ्यात कमतरता काय आहेत, गुण काय आहेत, अवगुण काय आहेत, हे सगळं मला माहिती असलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्या ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, तर स्वतःला ओळखणं. आणि ज्या ठिकाणी मला असं वाटतंय की मी इथं ओळखलंय आणि हे ना मला खरं तर करायचं नाहीये, पण माझ्याकडनं ना हे घडतंय, त्याच्यावरती वर्कआउट करायला शिकलं पाहिजे. की मी हे का करतेय किंवा मी हे का करतोय, मला हे आवडत नाहीये किंवा मला हे करायचं नाहीये. कोणीतरी 4 लोक सांगतायत किंवा 4 लोक करतात, मग मला आता ते करावं लागेल. ऑफिसमध्ये 4 मुलं आहेत की ज्यांच्याविषयी सो अँड सो ह्या गोष्टी आहेत, मग आता मला ते माझ्याकडे ती गोष्ट असलीच पाहिजे. माझ्या किंवा एखाद्या मुलीने म्हणावं की असं कसं ना, त्यांच्या घरात असं नाही. मला त्याची गरज आहे का? मला ते आवडतंय का? माझ्या गरजा तशा आहेत का? मला स्वतःला त्याची त्याची आता प्रचिती येते की मी असं नाहीये केलेलं तरी सुद्धा मी खुश राहू शकतेय. तर मग मी ते 4 लोक करतायत म्हणून का करतेय, ह्याचा विचार म्हणजे स्वतःला ओळखणं. म्हणजे त्यासाठी स्वतःवरती काम करावं लागेल, वेळ द्यावा लागेल, स्वतः करता स्वीकार करायला लागेल स्वतःचा, स्वतःशी संवाद साधायला लागेल. ह्या विषयावरती 1-2 तासाचं लेक्चर माझं असतं. आपण जेव्हा केव्हा जमेल त्यावेळेला नक्की मी तुमच्याशी संवाद साधेन. पण स्वतःशी संवाद म्हणजे काय, तर एका वाक्यात मी सांगेन, आपल्याच मनाला आपण स्वतः कुरवाळणे. अगदी
की मी कशी आहे आणि मी कसा आहे. म्हणजे हे मी वधूवरांच्या बाबतीत नाही सांगत आहे, मी ओव्हरऑल सगळ्यांना सांगतेय की ना मी कसं आणि मी कशी आहे आतून, तर त्याच्यामध्ये मला बदल करायचा आहे. मग तो बदल करण्याकरता ना माझा सेल्फ टॉक असला पाहिजे, की म्हणजे काय, तर मी माझ्याशीच संवाद साधते. कोण कोण साधतं बरं तुमच्यापैकी हा संवाद? आणि मी चॅलेंज देऊन सांगते, एक दोघांच्या व्यतिरिक्त नाही कोणी करत आहे. आणि तुम्ही हे करून बघा की स्वतःला 5 मिनिटं दिवसातून वेळ द्या. त्याच्यासारखं तुम्हाला ना कुठलंच सुख मिळणार नाही. कारण मी माझ्याकरता 5 मिनिटं वेळ काढते. मी काढूच शकत नाही हो, काय सांगायचं, आमच्याकडे वेळच नाही. ओके, माझ्याकडेही वेळ नाहीये. मी पण म्हणजे अगदी मी माझं स्वतःचं उदाहरण देते. सकाळी 6 ते रात्री 1:30 हा माझा पूर्ण पूर्ण वेळ मी बिझी असते. मग तुम्ही म्हणाल माझ्याकरता मी वेळ देते असं तुम्ही म्हणताय. ऑब्व्हियसली मी 1 तास हा माझा आहे दिवसातला. तो कुठला तो मी ठरवलेला असतो आणि तो माझ्यासाठी असतो. आणि त्याच्यामध्ये मी कुठेही गुंतत नाही. माझं घर, माझी माणसं, मग असं काय होईल, मग आपल्या घरात हे असं आहे, मग आता गणपती आलेत, मग ते आत्ता माझा वेळ आहे, आत्ता मला माझ्याशी फक्त बोलायचे. आणि हे करताना मी हे तुम्हाला एक्सप्लेन करून का सांगते, हे करताना आपल्याला खूप आनंद मिळतो आणि मग ऊर्जा मिळते वेगळं काहीतरी करायची. आणि ती आपल्याला मिळवायची ना ऊर्जा, त्याच्याकरता सेल्फ टॉक खूप गरजेचा आहे. आपण कधीतरी त्याच्यावरती बोलू. मग हा सुसंवाद साधला स्वतःशी आणि स्वतःचा स्वीकार केला तर दुसऱ्याचा स्वीकार करणं खूप सोपं जाईल. मग तो करायचा आहे आपल्याला. आपण ना काय करतो माहितीये का, दुसऱ्याकडनं ना अपेक्षा करतो. मग आपण त्या पूर्ण करू शकतो का? दुसऱ्याकडनं अपेक्षा आपण पूर्ण करू शकतो का? कारण त्या दुसऱ्याकडनं केल्या आहेत, त्या त्यांनी करायच्या आहेत. मला माझ्याकडनं अपेक्षा करायच्या आहेत, तर मी त्या स्वीकारू शकेन आणि मग मला त्या अपेक्षांना खरं उतरता येईल. आपण त्याकरता सक्षम आहोत का, याचा नक्की विचार करायचा आहे आपल्याला. आता बदल, हा बदल जो आहे ना, तो विवाहा पश्चात काय काय होणार आहे, तर अर्थातच म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुणालाही माहिती नाही असं मी अजिबात म्हणत नाही. पण त्याच्यावरती आपण थोडीशी चर्चा करूया की लग्नानंतर ना सर्वच बदलणार आहे. काय काय बदलणार आहे? आत्ता तरी प्राप्त परिस्थितीत अजूनही आपला समाज, आपला म्हणजे सगळाच समाज, हा भारतीय व्यवस्था, कुटुंबात मध्ये एक कर्ता आहे आणि पुढे जातो. मग तुम्ही म्हणाल हे बदलायचं नाहीये का? निश्चितच बदलायचे, पण लगेच तलवार काढून तयार नाही व्हायचे. म्हणजे काय, तर अ, समाजामध्ये समाज रचना अजूनही अशी आहे की कुटुंबाचा एक कर्ता असतो, एक पुरुष असतो की जो सगळं घर चालवतो. तुम्ही म्हणाल आता हे आम्हाला एकदम मागच्या काळात घेऊन जाताय का? अजिबात नाही. आत्ता सुद्धा ह्या स्थितीत सुद्धा जे घडतंय ते मी तुम्हाला सांगते. पण मग हेच आपल्याला बदलायचंय. दोघही नोकरी करणारे असतील तर दोघांच्यावरतीही जबाबदाऱ्या तेवढ्याच आहेत, दोघांची कर्तव्य तेवढीच आहेत. मग करता कोण? तर दोघांनीही ते शेअर करायला पाहिजे. पण मग चला, आता मी म्हंटल तसं की ना तलवार काढून उपसून बसायचं का, की आजपासून मला हा बदल हवाय, तर नाही. त्याच्याकरता वेळ लागेल. पण तो वेळ जो काही लागणार आहे त्याच्यामध्ये ऍक्सेप्टन्स आला पुन्हा. म्हणजे मुलांनी असं ठरवलं पाहिजे की माझी पत्नी जर का नोकरी करणार आहे, ती माझ्याच इतकी दमणार आहे, माझ्याच इतकं तिला काम असणार आहे. मग चला उद्यापासून आता धुणं भांडी, आता कोविडमध्ये तर हा विषय होताच, इतर वेळेला प्रश्न नसतो करायचंय का, तर अजिबात नाही. आजकाल कोणीच असं राहत नाही हो, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार त्या त्या गोष्टी गणल्या जातात. मग मला काय करायचंय, तर मला भावनिक आणि मानसिक आधार माझ्या पत्नीला द्यायचा आहे की मी आहे इथे. आणि पत्नीने काय अपेक्षित आहे ठेवणं, की तू करतोयस ना ते मी अप्रिशिएट करणार आहे. म्हणजे बाकीच्या 4 घरांमध्ये असं नाहीये ना, तर तू मला हे कुठेतरी आधार देतोयस आणि ते मला आवडलंय, ते मी ऍक्सेप्ट केलंय आणि मला त्याचा आनंद झालाय. पण ते मनात नाही ठेवायचे, ते व्यक्त व्हायचे. कारण व्यक्त झाल्यानं समोरच्या व्यक्तीला आनंद मिळतो. आणि जसा माझा आनंद महत्वाचा आहे तसा समोरच्याही व्यक्तीचा आनंद महत्वाचा आहे. मग आता हे कसं घडणार आहे? कारण अजूनही तुम्ही लग्नाच्या त्या उंबरठ्यावर आहात. म्हणूनच लग्नाच्या आधी माझी अशी अपेक्षा आहे की माझ्या पत्नीने असं वागावं, माझी अशी अपेक्षा आहे माझ्या नवऱ्याने असं वागावं, ते आधी बोललं गेलं पाहिजे. कारण बोललं गेलं नाही, व्यक्त झालं नाही, तर समोरच्याला आपल्या मनातलं कसं कळणार आहे? बरं सर, समजा असं तुम्ही त्यांना सांगितलं समोरच्या व्यक्तीला आणि त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल, तर ओके, आपल्याला पुढे जाता येईल ना. पण हे जर बोललंच गेलं नाही तर ते मनातल्या मनात राहील आणि कुठेतरी त्याचा स्फोट होईल. ते नकोय व्हायला आपल्याला. म्हणूनच आपल्याला ह्या पद्धतीनं पुढे जायचंय. कुटुंबामधला जो कर्ता आहे, कर्ता
म्हणजे मुलगा पुरुष नाही, करता हा स्त्री पण असू शकते. तर घरातली जबाबदारी, आर्थिक, व्यावहारिक, मुलांची ही सगळी तयारी. पर कुटुंबात मग एकच करता हवाय का? नकोय. दोन करता असले तरी हरकत नाहीये. फक्त जरी एक करता असला आणि बाकीच्यांनी विभागून घेतली तरी फरक पडणार नाहीये. पण मग ह्याच्यावरती माझी कन्सेप्ट काय आहे हे प्रत्येक मुलाने आणि मुलीने क्लिअर केलं पाहिजे. आजवर मी मुलींच्या बाबतीत म्हणेन आता की आजवर मी मुलगी म्हणून जगत आहे. म्हणून मग इतके दिवस मी मुलगी होते, घरात मला कुठे काही फार काही गोष्टींच्या खूप आत शिरावं लागलं नाही. ढोबळपणाने मी कामं करत होते. पण आता नाहीये तसं. आता मला जबाबदारी घ्यायची आहे. सगळे व्यवहार सांभाळायचे, घरातल्या लोकांना सांभाळायचे, त्यांना बांधून घालायचे, प्रेमाने बांधून घालायचे. मग त्याच्याकरता मी तयार आहे का? ओके, मी आहे. पण मग मी कुठपर्यंत तयार आहे आणि ते मी समोरच्यापर्यंत पोहोचवतेय का, हे जास्ती महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाले हे आता वेगळं वेगळं का, मुलगा आणि मुलगी? निसर्गाने मुलगा आणि मुलगी वेगळे निर्माण केले, वेगळं वेगळंच असणार आहे आपल्याला तयारी करायची. पण पुन्हा एका फ्रंटवरती आपल्याला यावं लागणार आहे की मुलगा आणि मुलगी हे वेगवेगळ्या पद्धतीनं जरी वाढले असले, वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असले, तरी त्यांना समान न्यायानं एका फ्रंटवरती आणून त्यांना सक्षम करायचे की तुमचे निर्णय तुम्ही घ्या. म्हणजे भेद करायचा नाहीये मुलगा मुलगी आपल्याला, पण तरी देखील जो जो निसर्गतः भेद आहे तो घेऊन पुढे जायचे, कारण तो भेद चांगल्या करता आहे. मुलींमध्ये काही ज्या सक्षमीकरणाच्या गोष्टी आहेत आणि मुलांमध्ये ज्या काही वेगळ्या आहेत, दोघांनी आपापले सक्षम असणं वेगळ्या पद्धतीनं एकत्रित पुढे गेलं तर चांगलं कुटुंब पुढे ते वाढीला लागणार आहे. आणि अर्थातच तो आणि ती कायद्यापुढे समान आहे. पुन्हा माझा हा विषय असल्यामुळं किंवा मी प्रॅक्टिस करत असल्यामुळं म्हणते असं नाही, पण अर्थातच प्रत्येक घरामध्ये माझं असं म्हणणं असतं की प्रत्येक आई वडिलांनी आपला मुलगा आणि आपली मुलगी एका समान न्यायाने त्यांना वागवा, म्हणजेच ते पुढे जाऊन आपल्या पार्टनरला, मग मुलगा मुलगी हा विषय नाही, म्हणजे मुलगा असेल तर तो मुलीला किंवा मुलगी असेल तर ती मुलाला, आणि नंतर होणाऱ्या अपत्यांना एका न्यायाने वागवतील. सो आपल्याला आधी पालकांना त्याची तयारी करायला पाहिजे. जरी दोघं वेगवेगळ्या फ्रंटवरती, म्हणजे मुलगा आणि मुलगी अशा पद्धतीनं आपण त्यांना पाहतोय आता, तर शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मात्र ते एकाच फ्रंटवरती आहेत. दोघांनाही आपापले विचार आहेत, दोघांनाही आपापल्या संधी आहेत, दोघांनाही व्यक्त होण्याची परिमाणं वेगळी वेगळी असली तरी पुन्हा ती एका पातळीवरती आहेत. आणि मग त्याच्याकरता पूर्वी आर्थिक स्थिती काय होती वेगळी किंवा आता काय असणार आहे ह्याचा विचार न करता तुम्ही तयारी किती आहे तुमची मानसिक, हे जास्ती महत्वाचं आहे. आता समाज जो आहे ना तो बदल झालाय. समाजात दर आपण असं म्हणूया एक 10 वर्षांनी प्रत्येक गोष्ट बदलते बघा. हा, म्हणजे 10 वर्षापूर्वी जो समाज होता, त्याची जी विचार करण्याची पद्धती होती, दर 10 वर्षांनी त्याच्यामध्ये बदल होतो. आता ह्याच्यामध्ये बदल झालाय आणि तो कसा ऍक्सेप्ट करून की आपल्याला जोडीदार कसा निवडायचा आहे, त्याच्याकरता आपल्याला काय काय परिणाम लावायचे आहेत त्याचा आपण आता विचार करूया. मी एक छोटं उदाहरण देऊन तुम्हाला ते करते. आपण असं उदाहरण बघू की इकडे निशा आहे. मी अगदी टेंटेटिव्ह फक्त एकसारखी नावं पाहिजे म्हणून काढतीये, कोणी त्याचा पर्सनली घेऊ नये. इकडे निशा आहे आणि इकडं निशांत आहे. निशा आणि निशांचं दोघांचा विवाह ठरतोय. तो ठरवण्याकरता दोघांनी कसं सक्षमपणे पुढे जायचे आणि स्वतःला कसं व्यक्त व्हायचे, जोडीदार कसा निवडायचा आपण बघूया. निशाच्या घरातले ना, घरातले म्हणते मी, निशा नाही म्हणत आहे, निशाच्या घरातल्यांच्या अपेक्षा, आणि मग निशानी स्वतः करता जो जोडीदार निवडलाय निशांत, तिच्या त्याच्याकडनं असलेल्या अपेक्षा काय काय असू शकतात त्याने समजून घ्यावं, त्याने पूर्णतः स्वीकारावं. आजकालचा काळ आहे, मुलींना काही बाबतीत का असेना सूट हवी. आई वडिलांचं म्हणणं, आपण दोघंही बघतोय ना, म्हणून आई वडिलांचं म्हणणं तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, तसंच तिचं पुढे पण सगळ्यांनी तिला जपावं. ती हुशार आहे, ती नोकरी करणारी आहे, ती कमावती असल्यामुळं तिच्या हातात पैसा आहे, तिला स्वतःचं मत आहे, ती सुंदर आहे, ती म्हणेल ते तिला आम्ही आजपर्यंत दिलं, तसंच राहायला पाहिजे आमच्या लेखी. आता निशांच्याकडचं काय आहे बघू.
निशांच्या कडच्यांच्या अपेक्षा आणि निशांच्या अपेक्षा. तिने घरात आल्यानंतर सगळ्यांशी छान वागावं, तिने सर्व घर सांभाळावं, तिला आम्ही सूट देऊ, पण तिला नोकरी करायची असेल, जे काही तुम्ही ठरवलेलं असेल तर नोकरी करायची असेल तर आम्ही तिला करू देणार आहोत, ते चालेल. फक्त घरातली माणसं तिने सांभाळावी. कधी कधी घरातल्याची अशी अपेक्षा आहे की नोकरी करणारी नकोय, ओके, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर घरातली माणसं सांभाळावी, आमची काहीही अडकाठी नाही. तिने कसं वागावं, फक्त तिने निशांतला चांगलं सांभाळावं. हे आपण बघतोय लग्नाआधीच्या अपेक्षा. लग्नानंतर निशाचं काय सेल्फ टॉक आहे, निशाचं काय म्हणणं आहे आपण बघूया. मला सूट हवी, तो माझा हक्क आहे. मला जे आवडत नाही ते मी करणार नाही. मी नोकरी करते, मी माझ्या पायावर उभी आहे, मी काही मेंढी नाही. निशांच्याकडे काय परिस्थिती आहे बघूया. बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळता येतात, बाकीचे लोक सगळं सांभाळतात, तुलाही ते सांभाळावं लागेल, तुलाही नोकरी करावीच लागेल, तुला घरच्यांशी व्यवस्थित वागावंच लागेल, सर्व सणवार सगळं करावंच लागेल. इतर सर्व ना आमच्यात असं असं असतं, आमच्यात असंच असतं. आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही अशा पद्धतीनं आम्हाला का सांगितलंय? निशा आणि निशांत ह्या दोघांनी एकमेकांना पसंत केलं, निवड केली, जोडीदार निवडला, लग्न केलं, आणि नंतर जे होतं, अपेक्षित होतं, त्याच्यापेक्षा नंतर 1, 2, 3, 4 मध्ये कुठेतरी ना आडकाठी आली ना. मग ती आडकाठी का आली ना, आणि ती येऊ नये म्हणून आपल्याला प्रयत्न करायचा आहे, आणि म्हणून मग जोडीदार कसा निवडायचा आहे त्याच्यावरती आपल्याला यायचंय. मग आता याच्यावरती उपाय काय आहे? तुम्ही जे जे आता हजर आहात ना, मुलगा मुलगी सगळे आणि त्यांचे पालक, तुमच्या हातात आहे. सगळ्यात महत्वाचं एक विचार करूया, जर का मी मुलाकडनं आहे तर माझ्यासाठी विचार काय केला पाहिजे? मी ती पण महत्वाची आहे. आणि मी जर मुलीकडनं आहे, तो महत्वाचा आहे. कुणासाठी? आपल्या मुलांसाठी. जो म्हणजे माझं मूल माझ्यासाठी महत्वाचं आहे, पण समोरचं आहे ना, ते पण मुलंच आहे आता तरी, आणि त्याच्या पालकांकरता तर जर का ते महत्वाचं आहे तर माझ्यासाठी महत्वाचं आहे. मग ह्याच्याकरता उपाय काय, आणि माझा जोडीदार कसा निवडायचा आहे की जेणेकरून 100 80 गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीनंच पुढे जातील, आणि ज्या 20% गोष्टी पुढे जाताना अडथळे येतील त्याच्यावरती पुन्हा त्या 20%वरती 100% आपण मात करू. मग त्याच्याकरता उपाय काय आहेत जोडीदार निवडताना, तर ते आपण आता बघूया. सगळ्यात पहिलं, एकमेकांशी भेटीगाठी होत राहतील, पण एकमेकांच्या फ्रंटवरती उभं राहून, म्हणजे मी समोरच्याच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून त्याच्या फ्रंटवर उभं राहून विचार केला पाहिजे, आणि समोरच्यानी माझ्या फ्रंटवरती येऊन माझ्या पायरीवर उभं राहून माझ्या शूज मध्ये पाय टाकून विचार केला पाहिजे. नुसत्या भेटी नकोत. भेटलो छान मस्तपैकी, आधी एक तर पाहण्याचा कार्यक्रम झाला, मग आम्ही भेटलो, मग आम्ही हॉटेलमध्ये गेलो, मग आम्ही आईस्क्रीम खाल्लं. कोविडचं नाही, हा नंतरचा काळ चाललाय. मग आम्ही छान कुठेतरी डोसा खायला गेलो, मग आम्ही 2 तास पिक्चरला गेलो. नाही, तुम्ही काय बोलताय ना ते महत्वाचं, तुमच्यात आदान प्रदान काय होतीये विचारांची ते महत्वाचं. तुम्ही निश्चित एन्जॉय करा, तुम्ही पिक्चरला जा, तुम्ही फिरायला जा, पण त्यावेळेला तुम्ही एकमेकांशी तुमचं बॉन्डिंग काय वाढवता ते जास्ती महत्वाचं. तुमचे विचार एकमेकांना सांगणं, तुमच्यावरती झालेले संस्कार आणि तुमच्या अपेक्षा एकमेकांना बोलून दाखवणं महत्वाचं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात माझ्याकडनं कॉन्सिलर म्हणून तुमच्याकरता टीप, स्पष्टता हवी. म्हणजे ना गुळमुळीत उत्तरं नकोत, की ना समोरच्याने विचारल्यानंतर नाही कसं आहे ना, म्हणजे मला असं चालेल नाही, मला चालेल नाही, मला असं आवडतं, हे स्पष्ट बोला. म्हणजे तिथे ना मुलीला किंवा मुलाला असं वाटतं मी असं बोलल्यानंतर हिला किंवा ह्याला आवडणार नाही, मग नको आता बोलायला, असं करू नका. का माहितीये का? त्या एका गोष्टीमुळं नंतर प्रॉब्लेम काय क्रिएट होतो असं नाही, होऊ शकतो. तू त्यावेळेला तर असं म्हणाला होतास, तू त्यावेळेला तर अशी म्हणाली होतीस, म्हणजे मग तिथे आपण क्लॅरिटी नाही दाखवली. बरं, मनात माझ्या काही नाहीये, मग म्हणताना आपण म्हणतो अरे हो पण त्यावेळेला तुला वाईट वाटायला नको म्हणून मी असं बोलले नाही. मान्य आहे ना, पण मग त्याच वेळेला हे जर सांगितलं असतं तर क्लॅरिटी आली असती. म्हणजे पुन्हा
आपण कुठल्या ह्याच्यावर येतो की सतत जे काही आपण बोलतोय त्याच्यामध्ये क्लॅरिटी ठेवा. कुठलंही गोष्ट बोलताना लाज बाळगू नका की हे असं आहे किंवा अरे आमच्याकडे असं आहे कसं सांगावं. नाही, स्पष्ट बोला. आपण कसे आहोत ते समोरच्याला स्पष्टपणे सांगा आणि त्याला किंवा तिला विचारा. काही गोष्टी ह्या लपवण्यामुळे नाही, म्हणजे मी अजिबात असं म्हणत नाही की एकमेकांपासून तुम्ही लपवता, पण एकमेकांना सांगण्याकरता ना आपण तिथपर्यंत पोहोचतच नाही किंवा काय गरज आहे हे सांगायची असाही विचार करतो. तर असं करू नका, लाज बाळगू नका. प्रत्येक गोष्ट समोरच्याला कन्व्हे करा, दुसऱ्याच्या अपेक्षा विचारा आणि आपल्या सांगा. अपेक्षा अर्थात हा एवढाच 3 अक्षरी शब्द आहे अपेक्षा, पण तो ना डोंगरा एवढा आहे. म्हणूनच माझ्या अपेक्षा ढोबळ मनाने काय आहेत समोरच्याला कन्व्हे करा. आता तुझ्या अपेक्षा काय आहेत, म्हणजे मग तिथे असं आहे का थोडस येऊ शकतं, ही आपल्याला थोडीशी का होईना आयडिया येऊ शकते. एका लेवलला येतील अशी गोष्ट आहे का, तर अजिबात नाही. 2 माणसं वेगवेगळ्या संस्कारातनं, वेगवेगळ्या वातावरणातनं, परिस्थितीतनं आली आहेत, कधीही ती एकसारखी असणं अपेक्षितच नाहीये. बरोबर आहे. पण मग त्याकरता आपल्यात वाद व्हायला नको, पुढे मागे आपलं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीनं जायला हवं असेल तर अपेक्षांचे डोंगर उभे न करता अपेक्षा कन्व्हे करा, म्हणजे समोरच्याला कळेल की तुमच्या मनात काय आहे. दुसऱ्याशी मोकळेपणाने हे बोला. अगदी शारीरिक गरजा, प्लॅनिंग, फॅमिली प्लॅनिंग ह्याच्यावरती सुद्धा बोला. शारीरिक संबंध ह्याच्यावरती, लैंगिक समस्या ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला वाटत असेल तर आपल्या पार्टनरशी बोला. तुमच्या आवडीनिवडी फक्त बोलू नका, त्याच्यावरती ठाम मतं जी आहेत ना ती सांगा. म्हणजे माझी आवड असे, मला असं आवडतं, मला तसं आवडतं. मग मुलगा म्हणतो की मी माझ्या ना मला सो अँड सो असं करायला आवडतं. नाही, मला ना हे आवडतं आणि हे मी पहिल्यापासून करत आलोय, हे मी करतोय आणि मी हे करणार आहे, हे स्पष्ट सांगा. म्हणजे त्या मुलीची पण तयारी होईल की अच्छा, म्हणजे एखाद्याला फोटोग्राफीची आवड आहे, आमचा रविवारी ना एक 4 जणांचा ग्रुप आहे, आम्ही रविवारी संध्याकाळी 5 ते 6 जातोच जातो, ह्याच्यात बदल होणार नाहीये. लग्न झाल्यानंतर थोडे दिवसाकरता होईल, मान्य आहे, पण फॉर एव्हर मला ती गोष्ट आवडणार आहे, सांगा स्पष्ट. आणि का नाही, कारण स्वतःच्या आवडी करता येते. किंवा मुलीनी आमच्याकडे ना माझा एक ग्रुप असा आहे, आम्ही असं असं करतो आणि मला हे कंटिन्यू करायला आवडेल, सांगा ना. म्हणजे समोरच्याला कळेल की हिचे लाइकिंग असं असं आहे. आणि त्यात काही म्हणजे वाटण्यासारखं नाही की असं असं का, म्हणजे मुलीने असं का करावं किंवा मुलाने असंच का करावं, अजिबात वाटण्यासारखं नाही. तुम्ही तुमच्या एकमेकांच्या जोपर्यंत अपेक्षा समोरच्यापर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत तुम्ही एकमेकांना ओळखणार नाही, आणि जोपर्यंत एकमेकांना ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही चांगल्या मार्गाने पुढे जाणार नाही. त्यामुळे हे सांगणं तुम्हाला गरजेचं आहे. तुमची आर्थिक स्थिती लपवू नका अजिबात. हे कुटुंबाकरता आहे की आर्थिक स्थिती लपवू नका. खरं बोलणं खूप गरजेचं आहे. गरज वाटल्यास काउन्सिलरची मदत घ्या. प्री मॅरेज काउन्सिलिंग सुद्धा आहे, मी स्वतः सुद्धा करते. तुम्हाला वाटत असेल, बरं त्याची पण गरज नाही. तुम्हाला असं वाटलं की लग्न आपल्याला ठरवायचंय, समोरची व्यक्ती मला आवडलीये, पण तरी कुठेतरी ना मी अडलीये, गरज वाटत असेल तर कोणाही थोरा मोठ्यांची मदत घ्या. मदतीला लाजू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे नवरा मुलगा, नवरी मुलगी, वधूवर आता आपण आहोत किंवा त्यांचे पालक आहोत म्हणून नाही, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून हे माझं सतत सांगणं असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये नाही, पण जिथं मला मनापासून वाटतंय ना तिथे नाही म्हणायला शिका. लाज बाळगून किंवा ना समोरच्याला काय वाटेल, मग नको आता असं बोललं ना तर नाही जरा बरं होणार, मग नंतर सांगू आपण, आणि मग आपण ना ते नाही म्हणायचं टाळतो आणि त्यातनं ना दिव्य उभी राहतात समोर. तर नाही म्हणायला शिका. व्यक्ती म्हणून पण नाही म्हणायला शिका, कारण नाही म्हणायला शिकलात तर फार तर समोरचा असं म्हणेल, अरे ही काय बाई आहे, कसं म्हणजे ही असं नाही कसं म्हणू शकते. अरे हो, पण मला ही गोष्ट आवडत नाही, मी नाही करत. एकदा त्या गोष्टीला नकार आहे म्हटल्यानंतर समोरच्याला ते कळेल. 4 दिवसांनी मी त्या व्यक्तीला सांगायचं की नाही मला हे आवडत नाही, परवा तर तुम्ही म्हणाल ते आवडतं, असं होणार नाही ना. म्हणून प्रत्येक गोष्टीला जिथं नाही म्हणायचंय तिथं ठाम राहा, नाही म्हणायला शिका, म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य योग्य राहतं. कुठलीही गुळमुळीत उत्तरं देऊ नका एकमेकांनी की बघूया, करूया, वाटलं तर बघू. नाही, स्पष्टता ठेवा. कन्फ्यूज होऊ नका आणि दुसऱ्याला करू नका.
घरातील सर्व माणसं आपल्यासाठी चांगलंच सांगत आहेत याच्यावरती खरंच विश्वास ठेवा तुम्ही आजकालच्या मुलांनी. म्हणजे मी असं पुन्हा आता मी आजकालच्या मुलांविषयी खरं तर काहीच बोलत नाही. म्हणजे ना जे मागची पिढी असं काढते ना की आजकालच्या मुलांना असंच पाहिजे, त्यांना बाहेरच खायला पाहिजे, त्यांना ह्याच गोष्टी करायला नको, त्यांना संस्कार अजिबात नाही. आजकालची मुलं खूप सक्षम आहेत, त्यांची स्वतःची ठाम मतं आहेत. पण कुठेतरी एक गोष्ट नक्की विचार करा की तुमचे पालक किंवा तुमच्या घरातली कुटुंबातली माणसं आहेत ना, त्यांचा अनुभव निश्चित तुमच्यापेक्षा जास्ती आहे आणि तुमच्यापेक्षा त्यांनी खरंच जास्ती पावसाळे पाहिलेले आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडनं चांगलं घ्यायला काय हरकत आहे? कमीत कमी घेण्यापेक्षा ऐकायला काय हरकत आहे? ऐकून घ्या, निर्णय तुमचा तुम्ही घ्या, पण ऐका. आणि हा ऐकायचा जो कान आहे ना, हा सतत तयार ठेवा. कारण जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही ना, तोपर्यंत तुम्ही चांगलं बोलू शकत नाही. 4 चांगल्या गोष्टी ऐका, आपोआप तुम्हाला 8 गोष्टी लोकांना चांगल्या देता येतील. त्यामुळं ऐकायची तयारी ठेवा आणि घरातल्या लोकांचं तर ऐकायची निश्चितच तयारी ठेवा. तुम्ही निर्णय घेताना, जोडीदाराचा निर्णय घेताना म्हणजे जोडीदार सिलेक्ट करताना अजिबात आतताईपणा नको. जोडीदार म्हणजे कोण आहे आधी? की ज्याच्याबरोबर मला आयुष्य काढायचे. मग त्याची निवड करताना कुठेतरी ओके आता काय करणार ना, घरातले सगळे म्हणतायत नाही, आतताईपणा करू नका, शांतपणे विचार करा, भावनेचा अतिरेक होऊ देऊ नका, भावनेमध्ये वाहू पण नका. मुलींना सतत ना आमच्यात म्हणजे हा कुठेही राग लोभ किंवा ना मुलांच्या करताच हे फक्त आहे असं नाही. पण बऱ्याच ठिकाणी हे दिसतं. आम्हाला ऍज अ कॉन्सिलर किंवा वकील म्हणून ह्या गोष्टी आम्हाला अनुभवायला येतात. म्हणून मी हे अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतेय की ज्याच्यामुळे काही गोष्टी टळू शकतात. आमच्यामध्ये असं असतं, ऑब्व्हियसली सांगायला पाहिजे, आमच्या घरात तू येणार आहेस तर आमच्या घरात ही अशी अशी गोष्ट आहे हे सांगणं क्रमप्राप्त आहे. पण ना सतत कानापाशी त्याची भुणभुण लावणं ते टाळा. आमच्यात असं असतं, आमच्यात असं करतात, आमच्यात असंच असतं, हे पेक्षा आपल्यात असं असणार आहे हा शब्द वापरा. जिथे मुलगी ना लगेच कुठेतरी तिची अटॅचमेंट असेल. म्हणजे आमच्यात म्हणजे ना एकीकडे म्हणायचं की ना आता ना तू काय आमच्याच घरात येणार आहेस किंवा आता आपण सगळे एकत्रच असणार आहोत. आणि मग म्हणताना आमच्यात असं असतं, आमच्यात म्हणजे त्या मुलीनं विचार करावा लागतो की मला तुम्ही नक्की स्वीकारलंय का नाही. म्हणून त्यावेळेला आपल्यामध्ये असं असतं आणि तुला बघ जमतंय का, पहिली ना पद्धत बोलायची ही ठेवा. म्हणजे तुला ना हे करावंच लागेल असं न म्हणता आपल्याकडे असं असतं अगं आणि आपल्याला हे असं असं करायला आवडतं, आपल्या सगळ्या लोकांच्या बाबतीत हे असं असं पूर्वंपार चालत आलेलं आहे, बघ तुला आवडतंय का, तुला कितपत जमतंय, काय काय गोष्टी जमतील, काय आवडतील, आपण बघूया. ही बोलायची पद्धत ठेवा, त्या मुली नक्की ऍक्सेप्ट करतील. कारण 100% मुलींना पण अजिबात असं वाटत नसतं, कारण त्यांनाही त्यांच्या घरातनं हे वसा मिळालेलाच असतो. फक्त त्यांना त्यांच्या घरातनं खूप कौतुक मिळालेलं असतं आणि मग एकीकडे आल्यानंतर जर का कुठेतरी भावनेला कुठेतरी ठेच पोहोचली की मग त्या मुली पण विचार करतात. सो त्यांनी तुमच्याशी कनेक्ट होण्याकरता बोलण्यामध्ये सॉफ्टनेस असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपापल्या परीनं शब्द वापरताना तो थोडासा जपून वापरायला आपण शिकलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, मुलगा आणि मुलगी यांच्याकरता कुठल्याही बाबतीत तुलना करू नका. माझा एक मित्र त्याची बायको अशी आहे, अजिबात नाही. जगातली कुठलीही व्यक्ती दुसऱ्यासारखी नसते. म्हणजे मी मला काय हवं हे विचारतोय ना आता, किंवा माझी बायको कशी असणार आहे, किंवा मुलीने माझा नवरा कसा असणार आहे, मग तो तिचा नवरा आहे ना तो असा नाही. नाही, आत्ता सद्यस्थिती काय आहे, मी माझा नवरा चूज करतेय, त्याच्यामध्ये मला ह्या ह्या अपेक्षा आहेत, माझ्याकडनं ह्या ह्या अपेक्षा आहेत आणि त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. तिसरीचा नवरा कसा आहे ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू नका. तुम्ही तुलना करायला गेलात की तुम्ही फसलात, तुम्ही स्वतःशीच फसलात. त्यामुळं अजिबात तुलना वगैरे करण्याच्या फंदात पडू नका. मी अशी आहे, मी तशी आहे, मी तसा आहे, ह्याचा विचार न करता मला काय अपेक्षित आहे तुझ्याकडनं, मुलगा असलात तर मुलीकडनं आणि मुलगी असाल तर मुलाकडनं, ह्याचा विचार करा. आपण एकमेकांना आता ओळखतोय पण नंतर खूप चांगलं ओळखावं लागणार आहे. म्हणजे आता आपण जोडीदार म्हणून सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर
पूर्ण आयुष्य आपल्याला एकमेकांच्या बरोबर काढायचंय, म्हणजे चांगल्या अर्थाने एकमेकांना आपण बॉन्डिंग असलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. मग लगेचच तिने किंवा त्यांनी बदलावं ही अपेक्षा तर अजिबात ठेवू नका. माणूस म्हणून एक गोष्ट आपल्याला सतत शिकवली जाते की न, त्याला तू सांग किंवा तिला सांग म्हणजे ती बदलेल. नाही, बदलायचं दुसऱ्यानी नसतं, बदलायचं आपण स्वतः असतो. दुसऱ्यानी बदलायचं ते त्यांनी ठरवायचं असतं बदलायचं का नाही. तुम्ही लाख म्हणाल की तू बदल किंवा तू बदल रे, नाही होणार आहे. जोपर्यंत ती व्यक्ती मनाने ती गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीमध्ये बदल करू शकत नाही. बदल हा तुम्हालाच तुमच्यामध्ये करायचा आहे. हे प्रत्येकाने, वधूवरांनी नाही, आयुष्यात चांगलं जगायचं असेल तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की बदल हा माझ्यापासून सुरुवात होणार आहे. समोरच्याच्यात होणार आहे का नाही ते माझ्यावरती अवलंबून नाही. इट्स बियॉन्ड माय कंट्रोल. मग माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे? माझ्यात बदल. पण समोरच्यानी बदलावं अशी अपेक्षा आहे का? निश्चितच आहे. मग आधी मला बदलायचे आणि दुसऱ्याला ना बदल तू असं नाही म्हणायचे. मला हे असं असं वाटतंय, तू करून बघशील का? तू असं करशील का ग? ही भाषा असेल, समोरचा नक्की प्रयत्न करणार आहे. बदलणार आहे का नाही आपल्या हातात नाहीये. बदलणार नाहीये, बदलणार आहे, या तात्कालिक गोष्टी असतील. पण विचार करण्याची प्रक्रिया कमीत कमी नक्की चालू होईल. अपेक्षा नको, इच्छा ठेवा. म्हणजे पुन्हा मुलाने किंवा मुलीने एकमेकांना समजून घेताना, जोडीदार निवडताना अपेक्षापेक्षा इच्छा ठेवा. माझी अशी इच्छा आहे की त्यांनी असं असावं, माझी अशी इच्छा आहे की तो असा असला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे की माझ्या पत्नीने असं असं असावं. इच्छा ठेवा. अपेक्षा ठेवलात की भंग होतो, इच्छा ठेवलीत की ती पूर्ण होते, असा आमचा अनुभव आहे. त्यामुळं इच्छा ठेवा, अपेक्षांचा डोंगर वाढवू नका. लोक काय म्हणतील ह्यापेक्षा मला काय वाटतंय याचा विचार करा. लोक लाख म्हणतील की ना, अगं तू किती सुंदर दिसतेस, तुला कुठलाही असा राजकुमार मिळेल. कोण कशा करता राजकुमार पाहिजे? कुठल्या राज्याची राणी व्हायचे आपल्याला? आपल्याला राज्याची राणी होऊन फक्त राज्य करायचे का? नाही, काळ गेला तो आता. आणि असं फॅन्टसीमध्ये नाही जगायचंय आपल्याला. आणि मग जर का मला छान आयुष्य जगायचे तर कुठल्याही राज्याची राणी ही त्या राज्यापुरती असते. आता राज्यच उपलब्ध नाहीयेत आपल्याकडे. पण मग आपल्यालाही राजा व्हायचे आणि राणी व्हायचे, ते एकमेकांच्या मनात व्हायचे, समाजाकरता नाही व्हायचे. मग लोकांचं ऐकायचे का आपलं ऐकायचे? कोणीतरी असं म्हटलं म्हणून नाही करायचे. मला माझ्या मनातला राजकुमार हवाय, ओके. मला माझ्या मनातली राजकन्या हवी, ओके. ते अपेक्षित आहे. पण कोणीतरी म्हणतंय म्हणून जर का करत असलात तर मग पुन्हा अपेक्षाभंग ठरलेला आहे, तर ते करू नका. लोक काय म्हणतील ह्याच्यापेक्षा निश्चितच स्वतःवरती काम कराल की मला काय हवंय, तर निश्चित तुम्हाला त्याचा कुठेतरी एक सारासार विचार केल्यानंतर मला काय हवंय ह्याची ना एक त्रिसूत्री आपल्या समोर येईल. की ती व्यक्ती दिसायला कशी असली पाहिजे, तिचं कुटुंब कसं असलं पाहिजे, तिचं समाजातलं स्थान कसं असलं पाहिजे, आणि आमच्या दोघांचं पुढचं आयुष्य कसं असलं पाहिजे. तर हे सगळं तुम्हाला मिळणार आहे ज्या वेळेला तुम्ही स्वतःला काय हवंय त्याचा विचार करा. आता आपण असं बघूया की मुलांनी आणि मुलींनी काय बघावं, जोडीदारामध्ये काय बघावं. माझं असं उत्तर आहे की माझ्या अपेक्षांना उत्तर काय असलं पाहिजे. पुन्हा अपेक्षा ठेवायच्या नाहीयेत, पण असं होत नाही ना, माझ्या अपेक्षा असतातच आतनं मनातनं. मग माझ्या अपेक्षांना उत्तर काय आहे, तो ती, तर ते उत्तर आहे का समोर बघितल्यानंतर त्याचा विचार करा. त्याचं दिसण्यापेक्षा त्याचं असणं, किंवा तिचंही दिसण्यापेक्षा तिचं असणं महत्वाचं आहे. ती मनाने कशी आहे, तो मनाने कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय विचार करतो, तो प्राप्त परिस्थितीमध्ये एखादी समजा अडथळा आला, एखादा प्रॉब्लेम आला आयुष्यात, नाही एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीतले सुद्धा, किंवा आपल्या वर्कप्लेसमध्ये सुद्धा, की तो कसं डील करतोय, हे तो कसं आपल्याशी बोलतोय, त्याच्यावरनं आपण अंदाज घेऊ शकतो की तो कसं डील करतो प्रत्येक गोष्टीला. सो त्याचा विचार करा. तो कसा दिसतो, ती कशी दिसते, ह्याच्यापेक्षा ते आहेत कसे ह्याच्यावरती फोकस ठेवा. त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, मी स्वतःला विचारलं पाहिजे आधी की मी कशी आहे, कुठल्या आर्थिक परिस्थितीत आहे, आणि मग अपेक्षा ठेवूया की त्या लोकांनी कसं असावं, मुलांनी कसं असावं, मुलाकडच्यांनी कसं असावं,
तर आधी माझी आर्थिक परिस्थिती मला ऍक्सेप्ट झाली पाहिजे. मला ती माहिती असते, पण ऍक्सेप्टन्स आहे का ते स्वतःला विचारा. काय विचारलं म्हणजे माझ्या अपेक्षा पूर्ण होतील? बरोबर आहे. काय विचारलं पाहिजे मी समोरच्याला, मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणजे माझ्या अपेक्षा पूर्ण होतील? तर आधी मी मला विचारायचे की मला कोण हवाय किंवा मला कोण हवी आहे. ते स्वतःला विचारा, उत्तर आपोआप मिळतील. तिने कसं वागावं पेक्षा तिला काय वाटतंय ना, हे महत्वाचं आहे. त्यांनी कसं वागावं ह्याच्यापेक्षा त्याला काय काय अपेक्षित आहे, त्याला काय काय वाटतंय, आणि मग त्यातल्या 10 पैकी 4 गोष्टी जरी जमल्या ना त्याला, तरी सुद्धा त्या माझ्यासाठी चांगल्या असणार आहेत. कारण ज्या वेळेला त्याच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत स्वतःकडनं किंवा तिच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत, तेव्हा त्याचा फायदा मला होणार आहे. म्हणजे मग त्याच्या अपेक्षा पण महत्वाच्या आहेत ना, हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आजकालच्या काळातल्या विषयी मी बोलते हा, की कोविड-19 मुळे माझ्याकडे असंख्य केसेस आल्या. म्हणजे ह्या विवाह समुपदेशनाच्या बाबतीतल्या मी बोलत नाहीये. एक मला ना मी गावाचं नाव नाही सांगत, डिस्क्लोज नाही करायचं म्हणून. माझा एक क्लायंट आहे, त्याचा एक मित्र आहे, त्याचा फोन आला की असं असं मॅडम आहे आणि मला ना माझ्या एका व्यक्तीकरता तुमची हेल्प हवी आहे. आणि मी त्याच्याशी बोलले, एक अर्धा तास बोलल्यानंतर व्हीसी वरती त्यांनी मला सांगितलं की मला तुमच्याशी पुन्हाही एकदा बोलावं लागेल, मला आवडेल. मी म्हटलं ठीक आहे दादा, काही हरकत नाही. पहिल्या सेशनमध्ये त्यांनी मला जे जे सांगितलं होतं की चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीत होता, मुंबईत होता, तिथून तो बेंगलोरला गेला, तिथून आणखीन त्याला बाहेरच्या संधी आल्या. पण ना त्याला खुणावत होतं की गावाकडे एवढं सगळं साम्राज्य आहे, गावाकडे शेती आहे. बरं, मला शेती तर करायची नाहीये, ऑब्व्हियस आहे. कोविडच्या काळामध्ये नोकरी गेली नाही, पण जे काही काम करायचं होतं ते त्यांनी घरात बसून, अर्थातच वर्क फ्रॉम होम आहे, सगळ्यांसारखं त्यांनी काम चालू केलं. 1 महिना गेला, त्याला त्या गोष्टीचं फ्रस्ट्रेशन आलं की मला नाही आहे घरातनं काम नाही करायचे. तडकाफडकी निर्णय घेतला आणि बस आता मला काही काम करायचं नाही. पण मग पुन्हा फ्रस्ट्रेशन आलं की आता मला काही करायचं नाही, पण काहीतरी तर करायचं, काय करायचंय मी? ह्या फ्रस्ट्रेशन मधनं त्यांनी मला फोन, म्हणजे त्या व्यक्तीने ज्यांनी माझा नंबर दिला होता त्यांच्याशी संपर्क त्यांनी साधला. मग माझ्यापर्यंत ते पोहोचले आणि त्यांनी मला फोन केला. आणि बोलण्याच्या ओघात तो म्हणाला, मी त्याचा आवडीनिवडी विचारल्या, आधी काय काय करत होतास, बॅकग्राऊंड विचारली. मला एक लक्षात आलं की अजूनही मातीची ओढ त्याला स्वस्थ बसून देत नाहीये. मी म्हंटल तू काय काय आतापर्यंत केलंयस? तर त्यांनी एक लिस्टच वाचून दाखवली, हे हे केलंय, ह्या गोष्टी केल्या. आणि माझ्या लक्षात आलं की नाळ कुठेतरी अजूनही जमिनीशीच बांधलेली आहे. मग मी त्याला म्हंटल की दादा एक काम का नाही करत तू, तुला आत्ता मुबलक वेळ आहे. बरं, तुझं ज्ञान शेतीतलं किंवा असं काही नाहीये, आणि शेतीच केली पाहिजे असं नाहीये, पण त्याच्याशी कन्सर्न एखादा व्यवसाय तुला निवडता आला तर बघ. त्यांनी सर्च केला. पुढल्या महिन्याभरामध्ये त्यांनी, ऑब्व्हियसली त्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली नसली तरी आतापर्यंत जो काही पैसा साठवलाय तो त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला, आई वडिलांशी बोलला आणि एक छोटा व्यवसाय चालू केला. मधनातनं माझ्याशी बोलत होता. थोडं जे काही फ्रस्ट्रेशन वाढत होतं की संधी मिळत नाहीये किंवा कुठे काहीतरी आता पुढे दिसतच नाहीये, अंधार नाहीये, थोडं थोडं काम चाललंय, पण कसं होणार माझं? म्हटलं हे बघ, तुझ्यावरती स्वतःवरती विश्वास ठेव आणि तू पुढे जाशील, नक्की जाशील. आणि हे करत करत 1 महिना 1.5 महिना उलटला आणि त्याच्यानंतर अचानक एक दिवशी मला फोन आला की मॅडम मला ना तुमच्याशी, मेसेज आला पहिल्यांदा की मॅडम मला तुमच्याशी अर्जंटली बोलायचंय. मी त्याला मेसेज केला, दादा मी आता काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये, अर्ध्या तासाने हे सेशन संपलं की तुम्हाला फोन कर. त्याने मला इतक्या उत्साहाने फोन केला की मॅडम मी काय सांगू तुम्हाला, असं झालंय तसं झालंय. त्याला अजिबात म्हणजे ना तो एक क्षण सुद्धा वाया घालवत नव्हता. म्हटलं आधी शांत हो, काय झालंय ते नीट सांग. असं असं झालंय, ह्या बाबतीत मी कुठंतरी एक प्रपोजल टाकलं होतं, ते ऍक्सेप्ट केलंय त्यांनी, आणि त्यांच्याशी माझं जे काही कोलॅबमध्ये काम चालेल, महिना मला 1.5 लाख रुपये मिळणार आहेत. आणि माझं सगळ्या इक्विपमेंट्स तयार आहेत, कारण शेतकरी कुटुंबातनं मी आलेलो आहे. आणि बस आता म्हणजे मागे वळून बघायची गरजच पडणार नाहीये. हा, माझ्या पुढच्या आयुष्यात कधीतरी कदाचित काही अडथळे येऊ शकतील, पण माझी मानसिक तयारी आता ह्या सगळ्या गोष्टीला, आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. म्हटलं अजिबात नाही, मी फक्त आहे ना तुला मार्ग दाखवायचं काम केलंय, पण जे काही केलंयस ते तू केलंयस. आणि कदाचित तू जे काम आतापर्यंत करत होतास, विलिंगलीच करत होतास, पण ह्याच्यामध्ये कदाचित तुला चांगल्या पद्धतीनं पुढे जाण्याचे चान्सेस येतील.
आणि ते तू ग्रॅब करशील याची मला गॅरंटी आहे. आणि आत्ताही ऍट प्रेझेंट सुद्धा त्याचे मला एक 15 दिवसातून मेसेज येतात, फोन येतात आणि अतिशय उत्तम चाललंय. तुम्ही म्हणाले हे सगळं सांगायचं कारण काय? आपली एक केस कुठेतरी सांगायची आहे का? अजिबात नाही. याच्या मागचं माझं इंटेन्शन असं आहे की जो मुलगा शेतकरी कुटुंबातून आलाय, जो IT मधला तज्ज्ञ आहे, की ज्याने 8 ते 9 वर्ष काम केलंय आणि ऍट प्रेझेंट तो असं म्हणतोय इथे मी 2-2.5 लाख रुपये जे मिळवत होतो त्याच्यापेक्षा भलेही मी 4 पैसे आत्ता कमी मिळवेन, पण मला प्रचंड सॅटिस्फॅक्शन मिळतंय. म्हणजे नुसतंच मुलांना नाही किंवा मुलींना नाही किंवा एका कुठल्याही वर्गाला म्हणून मला असं सांगायचं नाहीये, पण शेतकरी कुटुंबातला मुलगा असणं ह्याच्यात मुलींनी अजिबात कमीपणा मानू नये आणि त्या मुलांनी तर अजिबात मानू नये. म्हणजे शेतीविषयी प्रॉडक्ट्स किंवा शेतीविषयी कुठलेही बिझनेस केले तर त्यातनं उत्पन्न मिळत नाही असं अजिबात नाहीये. तुमचं टॅलेंट असणं गरजेचं आहे. हा, त्या टॅलेंटला अत्याधुनिक काळातल्या युगातल्या ह्या कुठल्या तरी तंत्रज्ञानाची जोड असेल, 100% ते वर्कआउट होईल. त्याच्याकरता तुम्ही ITतले आहात, तुम्ही 8-10 वर्ष छान पद्धतीनं पुढे गेलात आणि आता तुम्ही बॅकफुटला गेलात तरीही फरक पडत नाही, कारण तुमचं टॅलेंटच तिथं बोलतंय. म्हणजे पुन्हा आपण मुद्द्यावरती काय येतोय की समजा एखाद्या मुलाची अशी अपेक्षा आहे की हो मी ग्रॅज्युएट आहे किंवा मी डबल ग्रॅज्युएट आहे आणि मी अगदी खेडेगावात राहीन असं नाही, मी राहीन एखाद्या ठिकाणी पण माझा व्यवसाय मी त्या प्रकारचा करेन, मला पैसे मिळाल्याशी कारण आहे ना, कारण जगायला पैसे हवेत हे नक्की आहे, पण मी ते इथे मिळवून मी चांगल्या पद्धतीनं पुढे गेलो तर काय वाईट आहे. आणि मग त्याच्यामध्ये मुलींनी जर का असा विचार केला की अरे बापरे पण मग ह्याचं कसं चालेल आणि मग ते असा बिझनेस आहे मग तो बिझनेस चालेल का नाही, अजिबात विचार करू नका. तुम्ही स्वतः कमावते आहात ना, मग तुम्ही त्या पद्धतीनं पुढे जाऊ शकताय. बर, दोघांचं ज्या वेळेला दोन मुठी एकत्र येणार आहेत त्यावेळेला ती घट्ट वज्रमूठ होणार आहे. ती मूठ किती पक्की करायची हे दोघांच्या हातात आहे. मग का नाही आपण विचार करत आहे. तर ह्या बाबतीत मी नक्की सांगेन की मुलींनी म्हणजे आता पुन्हा मुलींना मी हे का सांगतेय तर हा गोंधळ असू शकतो की आपण पुढे जायचं का नाही. म्हणजे माझी तर इच्छा आहे पण आई बाबा म्हणतायत की बघ बाई तू, आम्ही तुला हो म्हणतो पण तू पुढचं तुझं तू बघ. तर मुलींनी ना विचलित होऊ नये या बाबतीत की एखादा म्हणजे पुण्या मुंबई सारख्या शहरात किंवा कुठल्या तरी अशा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये नाही आहे पण मग अशा शहरात आहे, मग तो व्यवसाय चालेल का नाही, पुढे जाईल का नाही, अजिबात विचार करू नका. ती व्यक्ती मनाने चांगली आहे का, तिच्यात जिगर आहे का, तिच्यात जिद्द आहे का, तिच्या इच्छा पूर्ण करण्याची तिची ताकद आहे का, आणि सगळ्यात महत्वाचं ती तुम्हाला समजून घेतेय का. भावनिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षमपणे दोघं पुढे जाऊ शकताय का, एवढाच विचार करा आणि पुढे जा. आणि ह्याच्यात खरंच वावगं काही नाही. हे सांगायचा हेतू असा आहे की मी कुठल्या समाजातून आलीये किंवा आलोय किंवा मी कुठल्या आर्थिकदृष्ट्या लेवल माझी काय आहे आणि त्यातून मी पुढे कसा जाणार आहे किंवा मी जाणार आहे. मुलींनी असं ठरवायचे, ते ठरवताना कॉन्शियसली विचार करा, माझं कॉन्शियस माइंड मला काय सांगतंय, माझा आतला अंतरात्मा मला काय सांगतोय, तो हो म्हणतोय का, ह्याच्याकडे लक्ष द्या आणि पुढे जा. ही रिस्क असू शकते पण रिस्क घेणं कदाचित चांगलं स्थळ बघतो म्हणजे आपण काय बघतो त्याच्यात पण रिस्क आहेच ना. मग मी छान एखादी गोष्ट करतेय आणि समोरच्यानी मला छान समजून घेतलंय तर त्याच्यात एक छोटी रिस्क असेल तर दोघं मिळून पुढे जाऊ ना आपण, काय हरकत आहे. असा विचार दोघांनीही करायला हरकत नाहीये. म्हणजे मी जसं म्हटलं तसं मनाने ती व्यक्ती कशी आहे ना त्या गोष्टी करता तुम्ही जास्ती स्ट्रेस द्या, बाकीच्या गोष्टींना डिलीट करायला शिका. आता अपेक्षा म्हणजे काय, तर माझ्याकडून असलेल्या अपेक्षा, माझ्या कुटुंबाकडून असलेल्या अपेक्षा, कुटुंबाच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा आणि समाजाच्या अपेक्षा. जसं मी आता तुम्हाला एक विचार सांगितला की पूर्वी गावातली स्थळं नको असा एक विचार असायचा, आता देखील कुठेतरी असं असतं की नको बाबा शक्यतो गावात. अजिबात असा विचार मुलींनी करू नये आणि मुलांनी पण असा विचार करू नये की ही मुलगी गावातली आहे म्हणून ती शिकलेली आहे फक्त, पण मग ते असेल का नाही माझ्या मनासारखं किंवा जाईल का नाही असं नका विचार करू. कारण त्या मुलीशी भेटा, बोला, तिच्या मनात डोकवा,
आणि ते डोकावल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय ना, कॉन्शियस माइंडनी विचार करा आणि निर्णय घ्या. कुठल्याही गोष्टीत ना अनिश्चितता असते, बरोबर आहे. आपली सुरुवात जी होते ना, दिवसाची नाही, आपल्या आयुष्याची कुठनं सुरुवात होते, तर आपल्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा. मग अन्नापासून जर सुरुवात होते तर त्याचा दाता त्राता तोच आहे ना शेतकरी. मग ठळकपणे आपल्याला जर का दिसतंय की आता सुद्धा कोविड-19च्या काळात सुद्धा अनिश्चितता आहे, ही अनिश्चितता आता आली हो कोविडची. पण असं तुम्हाला वाटतंय का की पूर्वी अनिश्चितता नव्हती? तर नक्की होती. आजचा दिवस आपला उद्याचं कोणी बघितलंय? कोणाला किती आयुष्य दिलंय हे कोणीच सांगू शकत नाहीये. म्हणजे अनिश्चितता आली. मग पुन्हा ही अनिश्चितता जर का आहे ती ऍक्सेप्ट करून पुढे जायचंय आपल्याला. मग आता आपण नक्की काय बघायचंय, तर आपलं स्टेटस तेच राहील का याचा आपण विचार करतो, तो निश्चित केला पाहिजे. माझं त्याविषयी आग्रही मत राहील की तुम्ही स्टेटस नक्की बघा, पण स्टेटसमध्ये काय बघाल, त्याची आर्थिक स्थिती काय आहे नका बघू. त्याचं स्टेटस, मोबाईल मधला स्टेटस पण बघू नका, किंवा मुलाने पण मुलीचं स्टेटस बघू नका. तिचं आत्ताचं स्टेटस काय आहे, शारीरिक, भावनिक, मानसिक लेवलला तिचं स्टेटस काय आहे, ते तिच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कळणार आहे, किंवा त्याच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला कळणार आहे. ते बघा आणि पुढे जा. आपण नोकरी गमावणार नाही ना, ह्याची पण आपल्याला ती अनिश्चितताच आहे ना. माझी माणसं राहतील का नाही, ही पण पूर्वी अनिश्चितता होती आपल्याला. मीच जगेन का नाही, ही पण अनिश्चितता होती आपल्याला. आता ह्या तुम्ही म्हणाल ह्या आपण गोष्टी का आता चर्चा करतोय? माणसाचं आयुष्यच अनिश्चिततेचं आहे. मग त्यातनं पुढे जाताना मला विचार काय करायचा आहे, ऍट प्रेझेंट माझ्याकडे चांगलं काय काय आहे त्याचा विचार करायचा आहे आणि मग पुढे जायचंय. म्हणजे मग आपल्याला आपला त्रास कमी करता येईल. आपण जितक्या अपेक्षा वाढवतो ना तितके आपले त्रास वाढतात. जितक्या तुम्ही अपेक्षा कमी कराल तितक्या तुमच्या त्रासाची कारणं कमी होणार आहेत. अपेक्षा करणं चुकीचं नाहीये निश्चितच, पण अपेक्षांचा डोंगर वाढवून त्याखाली गुदमरायचंय का ह्याचा विचार मीच करायचंय. सीमित ठेवून ना अपेक्षा करायला हरकत नाहीये, सीमित ठेवून म्हणते मी. त्या गोंजारत गोंजारत म्हणजे छोट्या अपेक्षा केल्या त्या गोंजारत आपण आपलं इस्पित साध्य करू शकतो आणि दुसऱ्याकडून पण ते करून घेऊ शकतो. पण त्याच्याकरता अपेक्षा कोणाकडून, दुसऱ्याकडून करायच्या आहेत का, की तिने कसं वागायचंय, तिने कसं बोलायचंय, त्यांनी कसं राहायचंय, त्यांनी असंच करावं, तर हे नाही. हे माझ्याकडून काय अपेक्षा आहेत माझ्या, त्या आधी बोलायच्या आहेत. कारण ना कसं होतं बघा की ना आपल्याकडे कसं असतं की ना कंडिशनिंग असतं, मनाचं कंडिशनिंग असतं. म्हणजे काय असतं, तर मनाचं कंडिशनिंग माझं असं असतं की आमच्या, म्हणजे मी तुम्हा मुला मुलींकरता नाही म्हणत आहे, मी इन जनरल बोलतेय. कंडिशनिंग काय असतं, आमच्याकडे हे असंच असतं, मला हे असंच लागतं, माझं असंच आहे बाबा. हे कंडिशनिंग आहे. हे लहानपणापासून आपण कंडिशनिंग आपल्या पालकांनी केलेलं असतं किंवा स्वतःला करून घेतलेलं असतं परिस्थितीनुसार. पण मग ते वागण्या बोलण्यामध्ये ते कंडिशनिंग आहे ना, ते ठरवून आपण ना थोडंसं बाजूला टाकायला शिकलं पाहिजे. म्हणजे स्वतःला वाव दिला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, हे असंच असतं पण हे पण कधीतरी बदलावं लागतं, किंवा ह्याच्यात पण बदल घडू शकतो आणि त्याला मी फॉर आहे, ह्याचा आपल्यावरती नक्कीच परिणाम होतो. आणि तो परिणाम चांगला असतो जो आपल्याला अनुभवाने आपण सिद्ध करू शकतो. मग मला नक्की काय अपेक्षित आहे जोडीदाराकडून, प्रत्येकाची परिमाणं वेगळी वेगळी असू शकतात. पण ढोबळ मनानं जोडीदाराकडनं काय बघावं याच्यावरती फोकस ठेवूया आपण आता. मी कसा आहे, मी कशी आहे, तर अपेक्षेप्रमाणे, माझ्या अपेक्षेप्रमाणे आहे का एवढं बघूया. त्याचं दिसणं, तिचं दिसणं ढोबळ मनाने बघायचंय, पण मनाने ती व्यक्ती कशी आहे हे बघायचंय. माझं वागणं हे आधी दुसऱ्याला सांगावं, त्याच्या आवडीनिवडी आधी समजून घ्याव्यात आणि मग आपल्या आवडीनिवडी सांगाव्यात. तुझं काय वागणं अपेक्षित आहे हे स्पष्ट सांगावं. म्हणजे मुलगा असेल तर त्यांनी मुलीला सांगावं, मुलीने मुलाला सांगावं की तुझ्याकडनं बाबा मला असं असं अपेक्षित आहे आणि मी फ्लेक्झी आहे, माझ्या अशा अपेक्षा आहे पण मी फ्लेक्झी आहे, तर आहे का, तर हो सांगावं, नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगावं. समोरच्याकडनं तुझ्याकडनं मी ना अशी अपेक्षा करतेय रे किंवा करतोय रे हे स्पष्ट सांगावं.
मला कुठं कॉम्प्रोमाइज करता येईल, म्हणजे 1, 2, 3, 4 गोष्टी आहेत, त्यातल्या 3 नंबरच्या गोष्टीवरती मी कॉम्प्रोमाइज करू शकते, हे स्पष्ट सांगावं आणि ते डिस्कस करावं दोघांनी मिळून. नोकरी, आपली आर्थिक स्थिती, आपला पगार, अगदी तुम्ही म्हणाल की आता भेटलोय आणि पगार सांगायचे का, अजिबात नका सांगू. पण ज्या वेळेला तुम्ही फायनलाइज करताय की हो आपल्याला ह्या नात्यात पुढे जायचे, त्यावेळेला ह्याच्यामध्ये स्पष्टता ठेवा. मुलानं तिला काय काम करणं अपेक्षित आहे, ओके, तर स्वतःचं गोल सांगा आधी. म्हणजे मुलाने अशा अर्थाने मी सांगितलं की तिने काय करणं अपेक्षित आहे, त्याच्याबरोबर आता मला माझं गोल काय आहे आयुष्यातलं ते आधी सांगा आणि मग तिच्याकडनं तिच्या अपेक्षा विचारून घ्या, किंवा तिला स्वतःच्या अपेक्षा सांगा की मला तुझ्याकडनं असं अपेक्षित आहे. मग तिला विचारा की तुझ्या अपेक्षा काय आहेत आणि मग तुझं गोल काय आहे. उदाहरणार्थ, माझ्या पत्नीनं घर सांभाळावं, माणसं सांभाळावीत, नोकरी सांभाळावी, घर छान ठेवावं, छान राहावं, स्वयंपाक करावा, ओके, या सगळ्या पुरुषांच्या अपेक्षा असणार आहेत. पण तिच्या पण काही अपेक्षा आहेत. मग तिच्या अपेक्षा तू त्याला थोडीशी मदत करावीस, तू तिला समजून घ्यावंस, याही तिच्या अपेक्षा असणार आहेत. तर तिला विचारा याच्यात तुझ्या अपेक्षा काय आहेत. तिने काय काय अपेक्षा ठरवल्या आहेत त्या तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही ऍक्सेप्ट करा. ऍक्सेप्ट केलं तरच तिला सांगा की हो मला ह्या मान्य आहेत. नसेल तर गुळमुळीत उत्तरं देऊ नका. कुटुंब व्यवस्था तुला काय अपेक्षित आहे ते तिला विचारा किंवा त्याला विचारा. आजारांविषयी चर्चा करा. कुठल्याही प्रकारच्या छोट्या छोट्या अगदी ऍलर्जीपासनं जे काही आजार असतात त्याच्यावरती चर्चा करा. पत्रिका हा मोठा विषय आहे, मी ह्याच्याविषयी तुमच्याकडे नंतर येते. पण एवढंच सांगेन की पत्रिका प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, ती बघा किंवा बघू नका, पण मनाची पत्रिका नक्की बघा. मित्र, घरातले लोक, नातेवाईक, समाज काय विचारायला सांगतोय पेक्षा मला काय हवंय हे ठरवा. म्हणजे लोकांनी लाख तुम्हाला सांगितलं की ना, तू मुलीला भेटलास की पहिल्यांदा हे विचार बर का अगदी, किंवा मुलाला तू भेटलंस पहिलं त्याला हे विचारून घे. ओके, सगळ्यांकडनं सगळं ऐकून घ्या. आत्ता या क्षणाला माझं आयुष्य मला पुढे कसं काढायचंय आणि ते काढण्याकरता मला जोडीदार कसा हवाय, आणि मग मी त्याला काय प्रश्न विचारायचे मनाशी पक्के करा आणि त्याला किंवा तिला विचारा. आपलं काय होतं माहितीये का की ना, आपला प्रत्येकाचा ना स्वतःशीच एक झगडा असतो की तो कुटुंबाने ना बघितलेला असतो. म्हणजे मी कशी आहे हे माझं ना ज्या वेळेला लग्न झालेलं नसतं त्यावेळेला माझ्या कुटुंबानं पाहिलेलं असतं. पण नवीन जोडीदार आहे ना, त्याला ते माहित नसतं ना हो. मग त्याला माहित कसं होणार. माझी तर अशी अपेक्षा असते की ना, मी समोर उभी राहिले ना की त्यांनी मला सगळं समजून घ्या. कसं घेणार, आधी मला त्याला माहितीच नाहीये ना मी कुठल्या परिस्थितीत गेलीये, मी किती झगडलीये, मी काय काय गोष्टी केल्या आहेत, हे जर माहीतच नाहीये आणि मी अपेक्षा करते, कशा पुऱ्या होणार. म्हणून आधी माझा झगडा काय होता, मुलगा असो किंवा मुलगी असो, तो काय झगडा होता, मी कशा परिस्थितीतनं आले किंवा आलो, आणि मग हे सगळं समोरच्याला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीकडनं ऐकून घ्या की आता त्याला काय हवंय. नवीन जोडीदाराला ते माहीत नसल्यामुळं ते समजून घ्या आणि मग पुढे जा. अचानक बॉम्ब टाकू नका की आता असं मला हे पाहिजे नाही, असं असं आहे, अशा अशा गोष्टी होत्या आणि मी असं असं अपेक्षा करते किंवा करतो, असं सांगा. म्हणजे बोला. आधी सगळ्यात महत्वाचं बोलायला शिका, ऐकायला शिका, पण त्याच्या आधी बोलायला शिका. काय बोलायला शिका, स्पष्टपणे बोलायला शिका. कारण एका टप्प्यानंतर ना बदल घडतो, समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा बदलतात, पण त्या बदलायच्या आधी आपल्या अपेक्षा काय आहेत त्या सांगा, त्या समजवा, मग समोरच्याच्या अपेक्षा समजून घ्या आणि मग त्या दोघांनी एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्या अपेक्षांच्या बदलांमध्ये सुद्धा बदलाव येईल. म्हणजे काय, तर मी माझ्या जोडीदाराकडनं अपेक्षा करतेय, माझा जोडीदार माझ्याकडनं अपेक्षा करतोय, पण मग कुठेतरी मध्ये अडथळा आलाय का, म्हणजे एक गोष्ट खटकतीये का, तर त्याच्यात बदल होईल ना. पण जोपर्यंत कन्व्हेन्स केलं जात नाही तोपर्यंत नाही होणार. आजचा काळ असा आहे की ना, मुलगा मुलगी हा विरोधाभास नाही ठेवून चालणार. म्हणजे कसं आहे, एका कुठल्या तरी एका अशाच प्रकारच्या सेमिनार वेबिनार मध्ये मी होते आणि एका पालकांनी मला प्रश्न विचारला की ना, हो पण पारंपरिक आपल्याकडे असं असतं ना की सासरी गेली की तिचं. म्हटलं का हो, असं का, म्हणजे सासरी गेली की संपलं सगळं, आता तुझं सगळं संपलं इथलं, तू आमच्याकरता काहीच नाहीस, असं का बरं.
तुम्ही असा विचार करताय म्हटलं की तुमच्याकरता ती मुलगी तिकडे गेल्यानंतर कदाचित तिला असा प्रॉब्लेम आला की नाही आहे ह्यांच्याशी कोपअप मी करू शकत लोकांशी, मग तिने कुणाकडे बघायचं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या मुलीला पाठवताय त्या मुलीला आम्ही आहोत हा आधार द्या, आणि जी मुलगी तुमच्या घरात येणार आहे तू जिथून कुठून आलीयस तिथलं तू सगळं घेऊन ये, अर्थातच मनामध्ये घेऊन ये, ते टाकू नकोस, पण आम्ही तुझ्या बरोबर आहोत. दोघांनी ज्या वेळेला हे सगळं विचार करण्याचं ठरवेल, म्हणजे मी जर का आई वडिलांच्या भूमिकेत आहे तर जसा विचार मी माझ्या मुलाकरता करतेय की माझी सून आल्यानंतर मला ह्या अपेक्षा आहेत, तर माझी मुलगी देताना माझ्याही अपेक्षा आहेतच ना की माझ्या मुलीला चांगलं वागवावं, माझ्या मुलीने चांगलं वागावं. मग तिथे पालक म्हणून मुलगा का मुलगी हा विचार न करता ते मूल आहे हे पहिल्यांदा जर का मी बघितलं तर मग निश्चितच माझा चष्मा बदलणार आहे. सो तो चष्मा बदलायचा आहे आपल्याला. हे मध्य कसा साधायचा, तर हा मध्य साधायचा ना जोडीदाराच्याच हातात आहे, जोडीदारापैकी दोघांच्या हातात आहे की न कन्व्हे करायचे एकमेकांना, एकमेकांशी बोलायचे आणि मध्य गाठायचे, आणि तो मध्य नक्की गाठला जातो. तुम्हाला रोज नवीन नवीन ना नव्या नात्यांमध्ये आल्यानंतर नव्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. मग त्याच्याकरता ना मानसिक तुमची जडणघडण अशी असली पाहिजे की मी सक्षमपणे त्या गोष्टींना तोंड देण्याला उभा राहीन किंवा उभी राहीन, आणि मग माझ्या आव्हानांना सामोरं जाऊन मी सुखी संसार करू शकेन. आणि हे जिथं असेल, अडथळे येतील, मान्य आहे, अडथळे येऊ द्या, तो अडथळ्यांना घाबरायची गरज नाही. अडथळे काय येतील आणि जातील. तुम्ही दोघं एकमेकांशी एकरूप झालात, एकमेकांच्या मध्ये असं 100% होणार नाहीये की वा गुडी गुडी सगळं छान, मुलगा मुलगी एकदम नाही होणार आहे. मी असं म्हणणार आहे की अरे मला हे हवं होतं, हे मला असं पाहिजे होतं, मुलगा असं म्हणणार अगं तू ते तसं केलंस मला असं हवं होतं. ओके ना, आपण मध्य गाठूया. ह्याच्यावरती सुद्धा जेव्हा डिस्कशन करू तेव्हाच जाणार आहोत ना पुढे. मग ढोबळमानानं ज्या मी मगाशी गोष्टी सांगितल्या त्याच्यावर आधी कॉन्सन्ट्रेट करा, त्यातल्या 10 पैकी 8 गोष्टी मॅच होत असतील तर पुढे जा, नसतील तर थांबा, किंवा समोरच्याला सांगा की ह्या गोष्टी आपल्या मॅच नाही होत आहेत, काय करायचं आपण विचार करूया बरं का. हे सांगितल्यानंतर निश्चितच समोरची व्यक्ती पण हा विचार करेल की व्यक्ती प्रामाणिकपणे आपल्याला सांगतेय, म्हणजे ही मुलगी किंवा हा मुलगा निश्चितच चांगल्या पद्धतीनं मला पुढे साथ देणार आहे, आणि हेच अपेक्षित आहे ना आपल्याला. म्हणून आपण एक असं समजूया का की ना प्रत्येक व्यक्ती ना इंडिव्हिज्युअली युनिक आहे, प्रत्येक जण युनिक आहोत आपण. कोणताही जोडीदार ना 100% मॅच अनुरूप असणार नाहीये असं एकदा मनाशी ठरवा, किंवा ना हे समजून घ्या. असं का हो म्हणताय असं तुम्ही मला विचाराल, तर ना एक छोटं उदाहरण देते. जुळी बाळं असतात, हा ते एकाच आईच्या पोटी जन्माला आली आहेत, त्याच परिस्थितीत आली आहेत, कारण परिस्थिती बदलली की सगळं बदलतं, त्याच परिस्थितीमध्ये ती वाढली आहेत. दोघांनाही एकाच प्रकारचं शिक्षण मिळालंय, दोघांनाही एकाच प्रकारचे समान प्रकारच्या संधी मिळाल्या आहेत, दोघांची ही जडणघडण सारखीच आहे, दोघही जुळे असल्यामुळं दोघांनाही शारीरिक मानसिक भावनिक गरजा पण सारख्या आहेत. पण ज्या वेळेला ते आयुष्यात पुढे जातात त्यावेळेला 100% ते 10वी मध्ये मार्क 100% त्यांचे मॅच होतील, इतकेच टक्के मिळाले, पण आयुष्यात डील करताना ते एकसारखं करतात असं तुम्हाला वाटतंय? तर सायकोलॉजी असं सांगते की अजिबात नाही. म्हणजे एखादा प्रॉब्लेम समोर आला तर त्या जुळ्यांपैकी एक मुलगा किंवा दुसरा मुलगा किंवा मुलगी जे अटेम्प्ट करतात ना, तर ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. असं का होतं? असं का होतं तर युनिक आयडेंटिटी असते तिथे सुद्धा, आणि त्यामुळं ते दोघं वेगळं वेगळं वागतात. तर मग आपण तो 2 वेगळ्या शहरातनं, वेगळ्या कुटुंबातनं, वेगळ्या परिस्थितीतनं, सगळंच वेगळ्या ह्याच्यातनं आल्यानंतर 100% मॅच होण्याची गरजच नाहीये. मी म्हणते मॅच होणं गरजेचं आहे, जोडीदाराला समजून घेणं गरजेचं आहे. 100% एकमेकांना समजून घेणं गरजेचंच नाहीये, सगळं छान गुडी गुडी असणं गरजेचंच नाहीये, थोडा बहुत होना चाहिए. म्हणजे काय, तर कुठेतरी ना क्रिस्प असलाच पाहिजे ना प्रत्येक नात्यामध्ये. हा क्रिस्प असेल ना तरच नातं गोड होणार आहे, सगळंच गुडी गुडी राहून छान नाही वाटणार आहे, थोडं कुठेतरी तुतू मैमे होणार आहे. ऍक्सेप्ट करूया ना, आणि मग पुढे गेलो तर छान आपण पद्धतीनं त्याला डील करणार आहोत. लग्न म्हणजे एकमेकांना समजून घेऊन अनुरूप होत जाण्याचा प्रवास आहे. कुठलीही जोडी अनुरूप नसते, अनुरूप होण्याचा प्रवास करावा लागतो आपल्याला. किंवा आपण म्हणू, मी असं म्हणते कायम,
हा जो प्रवास आहे ना, आय पासून वी पर्यंत येण्याचा प्रवास आहे. म्हणजे मी मुलगी आहे तर मी पण आय आहे, मुलगा आहे तर तो पण आय आहे. पण हे दोन आय, दोघांची कुटुंब सगळे जेव्हा वी होतील तेव्हा मी सक्सेसफुली पुढे गेले हे मी म्हणू शकणार आहे. आणि असा प्रवास तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे, तशीच इच्छा आहे तुमची, आणि तो नक्की होणार आहे. तो होण्याकरताचाच हा सगळा खटाटोप आहे. आपण बघूया, लहानपणापासून ना आपण हा प्रवास करत असतो. म्हणजे आपण ना, माझं असं प्रत्येक गोष्टीला म्हणणं असतं की तुम्ही ना खूप खोल जाऊन विचार करा की ना, हा प्रवास काय आहे. आपण ज्या वेळेला जन्माला येतो ना, तेव्हा आपला प्रवास चालू होतो. प्रवास चालू होतो आपल्याला, आपण एक 4-5 वर्षाचे झाल्यानंतर विचार करूया, आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी आकलन होत जातं. आणि त्यावेळेला आपण असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काहीतरी ठरवत जातो आणि मग आपला प्रवास चालू होतो. एक छोटं आणखीन उदाहरण देते की असं तुम्ही समजा, तुमचा एक वाणी समाज आहे आणि तुम्ही एक ना ट्रिप काढली आहे. ओके. तर असं कोविडचा सगळा काळ संपून गेला आणि तुम्ही एक ट्रिप काढली. तुम्ही काय काय तयारी करता बरं? चला आता किती लोक आहेत पहिली काउंट करा. 50 लोक आहेत का? चला मग 50 सीटर गाडी नाही मिळणार आहे, मग आपण ट्रेननी जायचंय का, विमानाने जायचंय का, 3-4 गाड्या करायच्या आहेत का? चला मग लिस्ट करा, किती दिवस राहणार आहोत, कुठे कुठे राहणार आहोत, जाताना काय काय बरोबर घ्यायचे, इंडिव्हिज्युअली काय काय घ्यायचंय आणि सगळ्यांनी मिळून एकत्र काय घ्यायचंय. मग लिस्टिंग करा. मग लोक काय काय, मग त्यांना कोणाला काही आजार आहेत का, म्हणजे औषधं लागतील ते बरोबर ठेवायचंय. पाण्याच्या बॉटल्स किती लागणार आहेत, कुठल्या हॉटेलमध्ये, तिथं कोऑर्डिनेटर कोण आहे, तिथं कोण बघणार आहे. हा सगळा एक छोटा 3 दिवसाचा प्रवास. म्हणजे 2 दिवस तिथे राहायचे, 1 दिवस जायचा, 1 दिवस यायचा. आपण केवढी तयारी केली. आणि मग आपला हा जो जीवनाचा प्रवास आहे ना, जो जीवनाच्या जन्मापासून चालू होतोय आणि अंतापर्यंत होतोय, तिथं आपण काय तयारी करतोय बरं? मला असं अजिबात तुम्हाला ब्लेम नाही करायचं की तुम्ही तयारी नाही करत आहे, पण आपण खऱ्या अर्थाने तयारी करतोय का? तर कुठेतरी उणीव राहतीये ना. म्हणजे आपण हा विचारच करत नाहीये की हा प्रवास आहे. तर आपलं आयुष्य एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये मला आनंद घेत घेत पुढे जायचंय. आणि मग त्याच्याकरता मला काय काय गोळा करायचे, जसं आपण आता गोळा केलं ना प्रवासाला जाताना, तसं आपण काय काय गोळा करतोय. तर मग हे गोळा करताना आता एक प्रवासाचं एक स्टेशन आलंय की जिथे मला ना, त्या स्टेशनवरती मी थांबलीये आणि मला माझा जोडीदार निवडायचाय. म्हणजे मुलगा जो आहे त्यांनी पत्नी करता आपल्याला योग्य ती जोडीदारी हवीये आणि मुलीला योग्य तो जोडीदार हवाय. तिथे आता पुढच्या प्रवासाची आपल्याला तयारी करायची आहे. आणि आता मी जे हे सगळं सांगितलं की ती तयारी आहे. मग ती तयारी ज्या वेळेला भक्कम असेल ना, त्यावेळेला पुढचं आयुष्य सुकर जाणार आहे. त्या तयारीमध्ये कुठेतरी लॅक्युना राहिला, कुठेतरी कमतरता राहिली, तर प्रवासात अडथळे येणार आहेत. ओके, ते अडथळे आले तरी हरकत नाही. त्या अडथळ्यांवर मात कशी करायची, तर दोघांनी एकमेकांच्या विचाराने पुढे जायचे. मग दोघांनी तो जर का प्रवास एकत्र करायचं ठरवलंय, तर अडथळे येणार आहेत. कुठल्या तरी स्टेशनवरती अर्धा तास जास्ती थांबायला लागणार आहे, कुठल्या तरी अर्धा तास एका स्टेशनला थांबल्यानंतर पाणी मिळणार नाहीये. ओके, हरकत नाही. हे मी प्रातिनिधिक फक्त बोलतीये की अडथळे आयुष्यात येणार आहेत, त्याच्यावरती मात कशी करायची त्या त्या वेळेनुसार ठरेल. पण सक्षम कधी व्हायचंय? आत्ता व्हायचंय आधी. की ह्या अडथळ्यांना माझी मानसिक तयारी आहे का? हो, आहे. मग माझी मानसिक तयारी असेल तर कुठल्याही अडथळ्यांना आपण दोघं मिळून एकत्र पुढे जाण्याकरता प्रयत्न करू आणि मग सगळं सोपं होणार आहे ना. ह्याची तयारी आपल्याला करायची. मी असं म्हणते, यशस्वी विवाह असं काही असतं का हो? आपण एकमेकांच्या समोर असतो ना, तर मी खूप छान पद्धतीनं तुम्हाला ते एखाद्या रोल प्ले मधनं समजावून सांगितलं असतं. पण यशस्वी विवाह असं असतं काही असतं का? तर यशस्वी कशाला म्हणायचं ना, ह्याच्यावरती ते डिपेंड आहे. यशस्वी विवाह असतो की डिपेंड कशावर राहील, यशस्वी म्हणजे काय ह्याच्यावरती जेव्हा फोकस ठेवाल त्यावेळेला तो यशस्वी होईल किंवा होणार नाही. यशस्वी म्हणजे काय, तर दोघं एकमेकांच्या नात्यामध्ये एकमेकांना किती महत्व देत आहेत आणि एकमेकांना पुढे जाण्याकरता किती वाव देत आहेत, एकरूप होत आहेत, म्हणजे यशस्वी विवाह. आता ही एकरूपता म्हणजे काय, तर मला असं वाटतं की मी एक छोट्या यांनी की एक चार्ट मी तुम्हाला इतर वेळेला दाखवला असता, तो मी तुम्हाला परत पाठवून देईन. पण आता सांगायचं झालं तर एकरूपता असणं म्हणजे काय, तर एक चार्ट बघूया आपण की ना, एक एकरूपता आहे. ते एक झाड आहे एकरूपतेचं, आणि त्या झाडाचा बुंधा आणि वरती फांद्या
म्हणजे ह्या सगळ्या एकरूपतेचे कंटेंट्स आहेत. सो ते काय काय आहेत ते बघूया आपण. तर ही एकरूपता विचारांची, वैचारिक, मित्रपरिवार, मानसिक, आर्थिक, आपल्या जाणीवा, धार्मिक, एकमेकांना समजून घेणं, भावनिकदृष्ट्या समजून घेणं, एकमेकांच्या प्रोफेशनमध्ये, दोघांच्या जॉबमध्ये एकमेकांना पूरक असणं, सामाजिक एकरूपता, एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांना एकमेकांवरचा विश्वास हा खूप जास्ती महत्वाचा आहे. एकमेकांच्या वरती जे काही पुढच्या काळात जबाबदाऱ्या पडणार आहेत त्यातली मुलांची काळजी, निकोप शरीर संबंध, एकमेकांना वेळ देणं, स्वतःला वेळ देणं, स्वसंवाद, रूढी परंपरा, आपल्या असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या पार पाडणं, प्रेम आणि आदर, एकमेकांचा आदर करणं, कुटुंबाच्या एकमेकांमधल्या कुटुंबातील नात्यांचा आदर करणं, स्वतःकडनं असलेल्या अपेक्षा पूर्ण करणं आणि दुसऱ्याला त्या पूर्ण करण्याकरता वाव देणं, एकमेकांची काळजी, विरोधाची तयारी, कुठे कुठे तिसऱ्या व्यक्तीकरता एकमेकांनी एकरूप होऊन विरोधाची तयारी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि कुटुंबाकडनं अपेक्षा ज्या आहेत त्या एकरूप होऊन पार पडणं म्हणजे एकरूप असणं. आणि असं जर का तुम्ही एकरूप झालात तर यशस्वी विवाह व्हायला कोणीच तुम्हाला रोखू शकणार नाही. या सगळ्या गोष्टींना हळुवारपणे, स्पष्टपणे एकमेकांना सांगता आल्या पाहिजेत. तर त्या कधी सांगायच्या आहेत, नंतर सांगून फायदा नाहीये. लग्नाआधी आपण ते मॅच आहोत का, माझ्या अपेक्षा समोरच्याला पटतायत का, म्हणजे माझ्या अपेक्षा आहेत मी ते त्याला सांगितल्या त्याच्यानंतर त्याला कळणार आहेत, मग तो ऍक्सेप्ट करणार आहे का हे मला कळणार आहे. आणि मग मला कळणार आहे की मी त्याला हो म्हणायचे का नाही किंवा तिला हो म्हणायचे का नाही. त्यामुळे त्या चर्चा करण्याला फार महत्व आहे. चर्चा करणं गरजेचं आहे आणि ते मनात रुजवणं गरजेचं आहे. मी असं कायम म्हणते की मतभेद हवेत, 100% हवेत, त्याच्यामध्येच गंमत आहे. फक्त मनभेद नको. मतभेद असले तर चालतील, ते कुठूनही ना काढता येतात, पण मनभेद झाले ना तर ते काढणं फार जिकिरीचं होऊन जातं, कदाचित केओस होऊ शकतो त्यातनं. त्यामुळे मनभेद नको, मतभेद मात्र नक्कीच चालतील, त्यातनंच पुढे छान गोष्टी घडतात कदाचित. मताला मी म्हणते प्रत्येकाच्या मताला किंमत आहे. सो मत वेगळं वेगळं नसेल तर मग सगळ्यांचीच मतं एकसारखी असल्यानंतर मजा पण येणार नाही पुढे जाण्यामध्ये. मी असं म्हटलं तर योग्य होईल का? बरोबर आहे ना की लग्न हे तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा जोडीदार पूरक नसतील. तुम्हाला चुकल्यासारखं वाटतंय का? नाही, मी तसंच बोलतीये. जेव्हा जोडीदार पूरक नसतील व तरीही ते एकमेकांचे डिफरन्स एन्जॉय करण्याचे प्रयत्न करतील. कुठलीही अशी जगातली जोडी आहे का की 100% हा आणि ही दोघं एकसारखे आहेत? नसतं असं काही. दोघांच्या डिफरन्स असतो, फक्त तो डिफरन्स आहे तो एकमेकांशी पूरक करून, एन्जॉय करून, एकमेकांना समजून घेऊन पुढे जाता त्यावेळेला तो विवाह यशस्वी होणार आहे. मग ही तयारी आपल्याला मानसिक ठेवावी लागेल. हे केव्हा घडेल? ज्या वेळेला एकमेकांच्या बरोबर बसून तुम्ही बोलाल, विचार कराल आणि पुढे जा. आता विवाहामध्ये ना पत्रिका जुळणं हा वैयक्तिक प्रश्न आहे. मग जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, मी बोलते त्याविषयी, हा महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच मी आदर करते ह्या गोष्टींचा की ज्यांना पत्रिका बघायची असेल त्यांनी जरूर बघावी. त्याच्यामध्ये आम्ही कोणीच हस्तक्षेप करणार नाही. तर तुमचा विश्वास आहे, नक्की पुढे जा. पण हा पण मुद्दा आहे ना की अशी पण एक पत्रिका आहे का की जी बघता येईल आपल्याला? मग ती कुठली एक वेगळी पत्रिका आहे माझ्याकडे, ती बघा तुम्ही ट्राय करून, आणि 100% तुम्हाला चांगलेच गुण प्राप्त होतील त्याच्यामध्ये. ती पत्रिका आहे वैचारिक, भावनिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशी एक पत्रिका तयार करा. तयार करायची म्हणजे काय करायचे तर दोघांनी एकमेकांशी बोला, दोघांचे एकमेकांचे विचार तिथं जुळतायत का, म्हणजे ती पत्रिका जुळली. आणि ती जर का पत्रिका जुळत असेल, गो अहेड, 100% तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहेत. यशस्वी विवाहाची विवाहामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी विचारसरणीत बदल करावा लागेल. तो कुठल्या? तर स्वतःच्याच विचारसरणीत बदल करायला लागणार आहे, दुसऱ्याला समजून घ्यावं लागणार आहे, आणि परस्पर जे संबंध आहेत ते विश्वासानं सुधारणं
कारण त्याच्यामध्ये कुठेतरी ना क्रंच येणार आहे, कुठेतरी 19-20 होणार आहे, कुठेतरी मतभेद होणार आहेत. पण ते सुधारण्यासाठी तणावांचं नियोजन करता येणं गरजेचं आहे. नातेसंबंध जपण्याची कला आपल्याला माहित असणं म्हणजे काय, तर नातं तुझं नातं वेगळं माझं नातं वेगळं असं म्हणण्यापेक्षा मुलाने किंवा मुलीने आपलं नातं म्हणजे तुझ्याकडचे लोक ते माझेच लोक आहेत हे समजून ज्या वेळेला आपण पुढे जाऊ, तुझे प्रॉब्लेम्स ते माझेच प्रॉब्लेम्स आहेत असं समजून आपण जेव्हा पुढे जाऊ, त्यावेळेला हे नक्की आत्मसात करणार आहात तुम्ही. आणि हे गरजेचं आहे. अपेक्षा त्या स्वतःच्या दुसऱ्यावर लादू नका आणि स्वतःवर पण लादू नका, कारण अपेक्षा लादण्या इतकं वाईट जगात काहीच नाही. अपेक्षांचा डोंगर आपण करतो आणि त्याच्या खाली ना आपण असं दबून जातो आणि मग मी आता मेलो, आता मी काय करू, कशी सुटका करू, मला खूप ताण आहेत. नका न ठेवू एवढ्या अपेक्षा. थोडस जसं मी मगाशी सांगितलं, प्रवासाला जाताना ओके ना, मला तयारी करावी लागणार आहे, माझा 3 दिवसाचा प्रवास आहे. जर का मला 3 दिवसाच्या प्रवासाकरता 4 कपडे घालायचे त्या बॅगेमध्ये, तर मी 15 कपडे घालून माझं अपेक्षांचं ओझं का वाढवतीये? म्हणजे अपेक्षा कशा वाढणार आहेत? तिथे गेल्यानंतर मला अच्छा मग हा घालू ड्रेस, का तो घालू, का ती साडी नेसू, का मग मुलांनी अरे हा नेहरू शर्ट घालू, का वाढवून घ्यायचे? 3 दिवसाचा प्रवास आहे, 4 कपडे ठेवले, आता एखादा चेंज करता येईल. 50 गोष्टी बरोबर ठेवून कन्फ्युजन का वाढवतो आपण? तसंच हे आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आहे की आपल्या अपेक्षांचं ओझं वाढवलं की त्याच्या खाली आपण दबतो आणि मग आपण कन्फ्युज होतो, हे करू का ते करू. अपेक्षा कमी ठेवल्यात निश्चितपणे तुम्हाला सामोरं जाताना चॉईस कमी असेल, चॉईस कमी असला की निवडीला वाव राहील, निवडीला वाव राहिला की तुम्हाला अनुरूप गोष्ट अशी पटकन अलगदपणे उचलता येईल. सो ह्याच्याकरता गरजेचं आहे. म्हणजे म्हणूनच म्हटलं अपेक्षा दुसऱ्यावर पण लादू नका पण स्वतःवर पण लादू नका. तणावाचे मुद्दे आहेत जे असणार आहेत, जे जसे असू शकतात, काय असू शकतात तणावाचे दोघांच्यात मुद्दे की जे आधी बोलायचे, आर्थिक स्वातंत्र्य, लैंगिक समस्या, करिअर, स्पर्धा, नातेवाईक, त्यांची लुडबुड होऊ द्यायची नाहीये, ह्याच्यावरती चर्चा करा. दोघांनी फर्म राहा की कुठल्या गोष्टीवर आपण फक्त दोघांनीच बोलायचे, तिसऱ्याला नाही बोलू द्यायचे. आपापली मतं मांडा, त्याच्यात स्पष्टता हवी, जेणेकरून विवाह पश्चात समस्यांची तीव्रताच राहणार नाही. मला काय हवं हे आधी स्वतःला विचारा. म्हणजे काय तर मी माझा जोडीदार कोण बघतीये किंवा बघतोय, तर मला माझा कंटेंट पक्का पाहिजे की मला काय हवंय, मग तो ठरवा आणि मग तो समोरच्याला विचारा आणि मग त्याच्यावर स्वतः विचार करा. कळलं तुम्हाला? म्हणजे मी काय म्हंटल की असं नाहीये की आता समोरच्याला नुसतंच विचारायचंय आणि मोकळं व्हायचंय, नाही. आधी स्वतः ठरवा स्वतःला काय हवंय, मग ते समोरच्याला विचारा, त्याच्याकडनं उत्तर येऊ द्या, मग तो कंटेंट मला पटलाय का हे विचारा आणि मग फर्म डिसिजन घ्या आणि मग पुढे जा. हे सर्वच विचार मी आता जे जे काही सांगितले ते तुम्हाला योग्य जोडीदार निवडायला आणि विवाह यशस्वी व्हायला नक्कीच मदत करतील. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी जसं मघासपासून एक सारख्या एका गोष्टीवर फोकस करते की स्वतःवरती विचार करा, स्वतःच्या अपेक्षांवरती विचार करा, स्वतःवरती स्वतःचे कंटेंट्स काय आहेत, स्वतःची मतं काय आहेत त्याच्यावरती फर्म राहा. आणि मग मी जसं मघासपासून तुम्हाला सांगते की आपला छोटा प्रवास तसाच एक आयुष्याचा प्रवास, तो प्रवास सुखकर नक्की होईल. आणि मला खात्री आहे मंडळी की तुम्ही ह्याच्यावरती नक्की विचार कराल. करणार ना तुम्ही विचार? बघूया पुढच्या काळात काहीही गरज लागली, काहीही माझ्या मदतीची तुम्हाला असं वाटलं की इथून मला मदत हवी आहे आणि ह्या मदत करू शकतात, तर निश्चित माझ्याशी बोला. एक समाजातली अधिकारी व्यक्ती म्हणून, समाजातली एक सामान्य व्यक्ती म्हणून आणि समाजातला एक घटक म्हणून मी तुमच्याकरता नक्की अवेलेबल असेल. कारण जशा माझ्या अपेक्षा आहेत समाजाकडनं, तशी माझी समाजाप्रती माझी स्वतःची पण काही कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य मला नक्की निभावायला आवडतील. कारण जिथे मी अधिकाराने काही गोष्टी करते तिथं समाज माझ्याकडनं काहीतरी अपेक्षा करतोय हे मला निश्चित माहितीये आणि त्या अपेक्षांना पुरे करणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित मी तुम्हाला मदत करू शकेल. फक्त तुम्ही हाक मारायचा अवकाश आहे, मी तुमच्या हाकेला ओ देणार आहे. आणि निश्चितच आजचा विषय तुम्ही माझ्याशी बोलण्याकरता, शेअर करण्याकरता मला संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. काही कोणाचे प्रश्न असतील तर तुम्ही घ्यायला हरकत नाही सर. धन्यवाद अनिशाताई. गप्पांच्या ओघ आपला चालू आहे, गप्पा सुरू आहे, तर मला वाटतं आधी आपण प्रश्नोत्तर घ्यावीत.
जेणेकरून त्याला अनुषंगिक काही आपल्याला जर अजून मार्गदर्शन हवं असेल कोणाला तर ते आपल्याला नक्कीच विचार करता येईल. जर कोणाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी कृपया आपला हँड रेज करावा, म्हणजे मग आपण त्यांना अनम्यूट करून बोलण्याची संधी देऊ शकतो. ताई, फक्त एकच अजून छोटीशी रिक्वेस्ट आहे, 1-2च मिनिटं. आपला आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी उपस्थिती लावलेली आहे श्री राजेश यावलकर, मी त्यांना फक्त एक विनंती करतो की त्यांनी थोडंसं या कार्यक्रमाच्या दृष्टीने आम्हाला 1-2 मिनिटं मार्गदर्शन करावं. राजेशजी नमस्कार. नमस्कार. ताईंचं खरंच खूपच छान त्यांनी माहिती दिली, मार्गदर्शन केलं. म्हणजे प्रगल्भता, समाजाची जी प्रगल्भता आहे ती आजच्या या सगळ्या याच्यातून निश्चितच वाढेल आणि एक विचारदृष्टी निश्चित बदलेल. आणि कशा पद्धतीने पूर्वीचे दिवस होते, आता आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे, या सगळ्याची सांगड ताईंनी खूप अतिशय चांगल्या प्रकारे घालून दिली. मी ताईंचं खरंच मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल समाजाच्या वतीने. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे द्वारकानाथजी खरे आहेत, सारंगजी नवगाळे आहेत, मनोज वाणी आहेत, शेखर सराफ आहेत, अजय वाणी आहेत, स्वप्नाली वाणी आहेत आणि जयश्री खरे. या सगळ्यांचं टीम, ही जी टीमवर्क एका कोणा व्यक्तीचं काम नाही, या टीमने या समाजाला खरोखर दिशा देण्याचंच काम केलं. म्हणजे जो 2 दिवसाचा कार्यक्रम झाला, असा हा कार्यक्रम पूर्ण भारतात कोणत्याच समाजाचा वधूवर परिचय मेळावा झालेला नाही. म्हणजे या दरम्यानच्या काळात कोणतेच वधूवर परिचय कोणाचेच झाले नाही. जनरली नेहमी नाही तर या दरम्यानच्या काळातच सगळीकडे वधूवर परिचय मेळावे आयोजित केले जातात. विशेषत्वे करून अक्षय तृतीया हा जो दिवस आहे त्या दिवशी सर्व ठिकाणी वधूवर परिचय मेळावे किंवा सामूहिक विवाहाचे कार्यक्रम होत असतात. परंतु यावर्षी या आपत्तीमुळे कोणतेच कार्यक्रम होऊ शकले नाही. परंतु ही पुण्याची जी मंडळी आहे ज्यांनी हे सगळं घडवून आणलं, एक म्हणजे संपूर्ण देशात पहिला असा समाज आपला असेल की त्याने या सगळ्या आलेल्या आपत्तीचं इष्टापतीमध्ये त्यांनी कन्व्हर्शन केलं आणि सगळ्यांसमोर एक वेगळी दिशा दिली. बरं, इथपर्यंतच थांबले नाही, विवाह जुळतच आहेत ते समाजापुढे आणलेत गेलेत. आणि जे विवाह थांबलेले आहेत ते थांबलेले विवाहांसाठी सुद्धा कुठेतरी कोणत्या तरी विशिष्ट कारणासाठी कुठेतरी इगो पॉइंट असेल, काहीतरी डिसिजन घेण्यासाठी अडचणी येत असतील, ह्या सगळ्याचा विचार करून आजचा हा वेबिनार सारखा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमाला सर्व जे या कार्यक्रमामध्ये सहभागी होते, ज्यांनी या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सहभाग घेतला, ते सर्वजण आज आहेत आणि नंतरही ते पूर्ण ऐकतील. समाजाला एक दिशा देणारी, प्रगल्भता वाढवणारी, विचारशक्ती वाढवणारी, नव्या चालीरीतीनुसार आपण कसं चाललं पाहिजे ते समजून घेणारा असा हा सगळा विषय ताईंनी या ठिकाणी मांडला. ताईंनी फक्त विवाहापुरतीच त्यांचं आजचं विषय ठेवला नाही, तर त्यांनी विषय देताना माणसाचं जीवन पूर्ण कसं असलं पाहिजे ही देखील माहिती त्याच्यातून मिळाली. नुसतं विवाह, लग्न जुळवायचंय म्हणजे संपलं असं नाही, तर आपलं पूर्ण आयुष्य सुद्धा किती सुखर पद्धतीने चाललं पाहिजे, त्यासाठी आपण आपल्या पती पत्नीशी नातं कसं असलं पाहिजे, ते जुळण्यापुरतीच मर्यादित नाही तर ते पुढे कसं असलं पाहिजे याचा विचार कसा केला पाहिजे, हे सगळं त्यांनी आज आपल्याला इथे सांगितलं. आणि हा समाजाला निश्चितच दिशा देणारा राहणार, एका ट्रॅकवर टाकण्यासाठी असलेला आजचं वक्तव्य आहे. आणि हे आयुष्यभरासाठी प्रत्येकालाच, म्हणजे आज माझ्या घरात तर निश्चितच लगेच पुढच्या की 2-4 वर्षामध्ये लग्न आहे असं नाहीये, परंतु याच्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. ज्यावेळेला ताई बोलत होत्या, माझी शुभांगी मिसेस देखील शेजारी आहे, तिने देखील अनेक गोष्टी सांगितल्या, हे पाहिजे असं तुमचं चुकतं, तुम्ही असं वागलं पाहिजे. माझ्या ज्यावेळेला ती माझ्याविषयी बोलायचे त्यावेळेला मी तिला सांगायचो बघ तेव्हा असं बोलतात. हे असे विचार या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचलेत. आणि हे सगळं घडून आणलं द्वारकानाथजी. तुम्ही लाजवतात आम्हाला, कारण असं की तुमचं वय आणि तुमच्या असलेली उभारी आमच्यासारखे मध्यमवर्गीय आणि तरुणांना तुमचं कार्य हे लाजवण्यासारखंच आहे. इतकं तुमचं दिशा देणारं आणि उद्देश पूर्ण असलेलं असं कार्य असतं. मी खरं सॅल्यूट करेल द्वारकानाथजी तुम्हाला की तुम्ही असे विषय हे समाजापुढे आणता आणि या विषयांमुळे समाजाची प्रगल्भता वाढणार आहे, समाजाची विचारशक्ती वाढणार आहे. नुसतं नोकरी करून चालणार नाही हे देखील ताईंनी सांगितलं. की ताईंनी सांगताना हेही सांगितलं की नुसत्या नोकरीने व्यवसाय देखील तितकाच महत्वाचा आहे आणि व्यवसायाला महत्व देणं कसं आवश्यक आहे आणि कसं समजून घेणं आवश्यक आहे. खूप प्रगल्भाचा विचार त्यांनी या ठिकाणी दिले. म्हणजे डॉक्टरने डॉक्टरशीच लग्न केलं पाहिजे असं नाही. दोन वेगवेगळे जर विषयाचे व्यक्ती जर बरोबर असतील, एखाद्याला जर अडचण आली तर दुसऱ्याला धरून उचलून त्याला आपल्या जी गाडा आहे, जो गाडा आहे तो नीट व्यवस्थित हाकू शकतो, हे देखील या माध्यमातून लक्षात आलं. मी खूपच मनापासून सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. पुण्याच्या सगळ्या टीमचे, शेखरजी असतील किंवा बाकी सगळेच द्वारकानाथच्या सगळ्यांच्या खूप मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतील. आणि आज जे उपस्थित आहेत
त्यांना मात्र निश्चितच दिशा मिळालेली आहे. पुढच्या आयुष्याची दिशा त्याच्यातून निश्चित मिळालेली आहे. जी उदाहरणं मिळालेली आहेत ती उदाहरणं देखील खूप अतिशय दिशादर्शक आहेत. पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करून या सगळ्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. भविष्यामध्ये निश्चितच अशाच पद्धतीचे उपक्रम आपल्या माध्यमातून होत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि यानंतर एक आठवलं म्हणून जाता तर पुन्हा परत एक सांगतो की आपल्याला आपल्या समाजाचा नोकरी तर आहेच, परंतु नोकरीपेक्षा व्यवसायाला, उद्यमशीलतेला किती महत्व आहे या विषयाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम पुढच्या भविष्यामध्ये आपल्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण घेण्याचं प्रयोजन करणार आहोत. आपल्या समाजातील जे उद्यमशील व्यक्ती आहेत त्यांचा परिचय, त्यांचे अथपासून इथपर्यंतचा सगळा परिचय हा समाजाला आपल्याला करून द्यायचा आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, नुसतं वेबिनारच नाही तर त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम करण्याची देखील आपली तयारी आहे. साथ फक्त आवश्यकता आहे आपल्या सगळ्यांची, द्वारकानाथ जे असतील आणि बाकी सगळ्यात. आपण उद्यमशीलतेला जो आपला खरोखर वाणी म्हटलं म्हणजे उद्योग आणि व्यवसाय, आणि ते आता आपण खरं मागे टाकत चाललोय का? आपल्या या सगळ्याच्या 2-3 गोष्टी लक्षात दिल्या की आयटी कडे जास्त लक्ष दिलं जातं. ठीक आहे, आयटी निश्चितच आहे. भविष्यामध्ये आयटी किती राहील हेही सांगता येत नाही, हेही तितकं निश्चित आहे. पण व्यवसायाला तितकंच महत्व दिलं गेलं पाहिजे आणि व्यवसाय देखील तितका मोठा होऊ शकतो या दृष्टी, म्हणजे व्यवसायातील माणूस देखील तितका मोठा होऊ शकतो या दृष्टिकोनातून आपल्याला काय प्रयत्न करता येतील यासाठी विचारमंथन आपल्याला करायचंय. आपल्या समाजाचे प्रत्येक गावोगावी असलेले जे काही नेते मंडळी आहेत, जे काही काम करणारी व्यक्ती आहेत, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक चांगला उपक्रम येणाऱ्या भविष्यामध्ये आपण निश्चित सुरू करूया. तुमची सगळ्यांची साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुनश्च आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद व्यक्त करून थांबतो. जय चिवास. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रूट गो, दाबून खा. सॉरी.